नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादा आपल्याला एक इंटरेस्टिंग टॉपिक आज घेणार आहेत. प्लीज. श्रीराम. सर्व देव माझाच्या जे चॅनल पाहतात त्यांना माझा नमस्कार आणि आगामी दीपावलीच्या शुभेच्छा. माझे ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट यांच्या चरणी मी दंडवत माझा त्यांना करतो. आणि नामस्मरण, त्याच्यानंतर स्वाध्याय, जप आणि मंत्र हे मनुष्य जीवनामध्ये कसं काम करतात किंवा कसं करायला पाहिजे ह्याच्याविषयी जे मला काही गोष्टी माझ्या गुरूंकडनं किंवा मी त्यांच्याकडनं कंपनशास्त्र शिकलो त्या देगलूरकर सरांकडनं ज्या माहिती पडल्या तर त्या आपल्या सर्वांबरोबर शेअर करायचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्य जीवनामध्ये असं कुठलं घरच नाही की जिथं अडचणी नाहीत. म्हणजे प्रत्येक घरात काही ना काहीतरी पैशाची अडचण आहे, तब्येतीचे अडचणी आहेत, कोणाला नोकरी नाही, पैसा आला तर टिकत नाही, व्याधी अनेक आहेत, मुलं आईवडील ह्यांचं जमत नाही, जे असंख्य प्रकारच्या अडचणी आहेत. आणि हा एक भाग करायचं मुख्य कारण असं की लहानपणापासून बघत आलं की पुण्यामध्ये आपल्या जेवढे डॉक्टर्स होते ते हातावरती आपण म्हणतो ना की बोटावर मोजण्या इतपतच होते. आज प्रत्येक गल्लीमध्ये 2-2, 3-3 दवाखाने झाले आणि त्या दवाखान्यांबरोबरच प्रत्येक गल्लीमध्ये साधारण आता 1 ते 2 मठांची निर्मिती होत चालली आहे. म्हणजे पुण्यामध्ये आपण जर म्हटलं तर स्वामींचा मठ, शंकर महाराजांचा मठ, साईबाबांचा मठ, तर इतक्या ठिकाणी प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाचं एक स्वतःचं असं असतं की आमच्याकडं जे स्थान आहे हे जागृत आहे आणि ह्या जागृत स्थानाचं प्रत्येकाने अनुभव घ्यावा. हे मी इथं मुद्दामून एवढ्यासाठी सांगायचा प्रयत्न करतोय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोंदवलेकर महाराज हे नामस्मरण, जर हा नुसतं नामस्मरण म्हटलं तर गोंदवलेकर महाराज हे डोळ्यासमोर येतात. पण नाम म्हणजे काय आणि नामस्मरण ह्या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मी कशाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण जिथं जातो मनुष्य एवढे ग्रासलेला असतो की अडचणीत की अमुक एखाद्याकडे गेलं की तो म्हणतो, तो त्याच्या गुरुप्रमाणे सांगतो की तो एखाद्या देवतेचं करत असेल तर तो सांगतो की तुम्ही आजपासनं हे एवढं तुम्ही नामस्मरण करा. दुसरीकडे गेलं की तो म्हणतो तुम्ही त्याचं नका करायला पाहिजे, तुम्ही ह्याचं करा. आणि ह्या दृष्टिकोनात समाजामध्ये त्या व्यक्तीचं जी गोष्ट त्याला साध्य करायची आहे ती बाजूलाच राहते, पण तो बिचारा त्याच्यामध्ये गुरफटून जातो. तर मुळामध्ये नाम हे जे आहे, परत सांग, नाम आणि नामस्मरण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचं नाम घ्यायचे, नामस्मरण करायचं नाही, नाम घ्यायचं. म्हणजे तुकाराम महाराज हे भगवंताशी एकरूप होते. आणि आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला आपल्यातला, म्हणजे मी हेमंत बापट, तर मी हेमंत बापट हे माझं नाव आणि मी व्यक्ती हे विसरायला लागतं आणि त्या अग्नितत्वाचं जे नाम असतं ते घ्यायला लागतं. म्हणजे त्या नामाचं स्मरण, नाव शब्द कसं आहे बघा, स्मरण म्हणजे ते स्मरणं, म्हणजे आपल्याला विसरून त्या तत्वामध्ये आपण सामील होणं याला नामस्मरण म्हणतात. पण तुकाराम महाराज हे पांडुरंगाशी इतके एकरूप होते म्हणून त्यांना पांडुरंग आठवायला लागायचा नाही, कारण त्यांच्या श्वासात आणि रक्तामध्ये पांडुरंग विणलेला होता, म्हणून ते नाम झालं. आणि आपण जे घेतो किंवा गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाची सवय सांगितली की तुम्ही नामस्मरणाची सवय लावून घ्या. नामस्मरण हे अखंड असतं. म्हणजे तुम्ही 108 वेळा करा, 11 वेळा करा, एकदा करा, किती वेळही करा, दिवस रात्र
बेडरूममध्ये करा, हॉलमध्ये करा, अगदी शौचालयात सुद्धा करा. अखंड म्हणजे काय? शब्दाचा अर्थच असा आहे की त्याच्यात खंड न पडता. पण ही वैचारिकता आहे, ती नामाची नाही, तर तुम्ही त्या तत्वाशी एकरूप होणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही म्हणाल हो का, मग मी झोपलो तर कसं, म्हणजे अखंड कसं होईल झोपलो तर? तर तुम्ही झोपेत सुद्धा तुमचा जो श्वास आहे हा त्या परमात्म्यासाठीच चालू आहे ह्याची तुम्हाला जाणीव होणं म्हणजे अखंड हा शब्द त्याच्यामध्ये येतो, की त्या अखंड त्याला म्हणतात, की त्याच्यात खंड नाही आहे. आपण झोपतो, आपल्याला कळत नाही, पण परमेश्वराला झोपून चालेल का त्या तत्वाने? कारण त्यांनी जर श्वास घेतलाच नाही, आपण सोडणार काय? म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटी जेव्हा मनुष्य देहातनं आत्मा वेगळा होतो तेव्हा काय होतं की तोच वायू, तेच वातावरणातला ऑक्सिजन नाकापर्यंत गेलेला असतो, पण शरीराचं घड्याळ किंवा शरीराची अग्नी चालवण्यासाठी जी गती लागते, ती गती देण्याचं काम जो ज्योत करते, जी ऊर्जा करते, ती थांबलेली असते. म्हणजे आपण त्याला श्वास थांबणं असं म्हणतो, की त्याचा तो निस्तेज झाला. आता इथं नामस्मरणामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर म्हणजे कोणाचं नामस्मरण करा. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त रामच आहे किंवा दत्ताचं नामस्मरण करावं, स्वामींचं नामस्मरण करावं, महाराजांचं करावं. तर आपल्याला नामस्मरण जेव्हा करायचं आपण जेव्हा ठरवतो की मी आजपासून नामस्मरण करायला सुरुवात करणार आहे, किंवा आत्तापर्यंत करत होतो पण आता मी काय करावं, तेव्हा माणसाने पहिल्यांदा स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे की मला जीवनामध्ये गरज कशाची आहे. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका, मग मला प्रपंच करून नामस्मरण करायचं आहे का? मग मी कुठलं तत्व हे स्वीकारणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. म्हणजे एक सोपं उदाहरण सांगतो. एक मागच्या आठवड्यामध्येच माझ्याकडे एक मुंबईवरनं एक गृहस्थ आले होते आणि प्रचंड श्रीमंत व्यक्ती होती, पण काही कारणाने त्यांचा ऱ्हास झाला, म्हणजे बिझनेसमध्ये नुकसान झालं वगैरे सगळं. आणि मी त्यांना त्याच्यात म्हटलं की ठीक आहे, आपण दिनचर्या काय करता किंवा काय करता? ते म्हटले काही नाही. आणि साने सरांनी माझा नंबर त्यांना दिला होता. तर म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही छानपैकी फोटो काढून घेतलेला आहे, स्वामींचा तयार करून घेतलेला आहे. रोज ऑफिसमधनं आल्या आल्या हातपाय धुवून स्वामींचं नामस्मरण करतो. छानपैकी अत्तर मागवलेलं आहे, मुश्किना जे किंवा मजवा हे स्वामींचं आवडतं अत्तर असं म्हणतात, तर ते मागवलेलं असं हे सगळं ते सांगत होते. आणि म्हटले पण काही समाव माहीत नाही, पण नंतर आम्हाला असं जाणवायला लागलं की व्यवसायामध्ये कुठेतरी घोटाळा होतो आहे. तर म्हटलं बरं म्हटलं मग आता तुम्ही स्वामींना कुठल्या दृष्टिकोनातनं बघता? म्हणजे आता तो स्वामींचा फोटो आणला, पण स्वामींकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? ते म्हणते दृष्टिकोन असं काही नाही, पण आम्ही काय ते इथले नाही आहेत, म्हणजे मद्रास साईडचे आहेत, महाराष्ट्रीयनच पण मद्रास साईडकडे वाढलेले आहेत. तर ते म्हणले अगोदर आम्ही बालाजीचं आमच्या ह्याच्यामध्ये करत होतो, पण छान काही याच्यामुळे कार्यक्रमात ओळख झाल्यामुळं यांचा फोटो हे काढून घेतला आणि आता यांचं आम्ही करतो. माझ्या बायकोचा पण विश्वास खूप आहे आणि आम्ही अगदी छानपैकी पादुका पण करून घेतलेल्या आहेत, सर्व असं सगळं ते व्यवस्थित सांगत होते. पण म्हणले ही आमची अडचण आहे की असं ह्याच्यात झालं. तर म्हटलं काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे असं काही वाटत नाही, असं त्यांना माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हटले असं कसं म्हणजे? म्हटलं काय आहे की तुम्ही स्वामींची सेवा निस्वार्थपणे करताय, ते करताना तुम्हाला स्वामींची ओळख झाली का? म्हटलं मला तुमच्याकडचा स्वामींचा फोटो दाखवा की कसा आहे, म्हणजे तुम्ही काढून घेतलेला जो आहे. तर त्यांनी उभा फोटो त्यांचा आहे, असा स्वामींचा हात धरलेला, लंगोटी घातलेला तर फोटो होता. म्हटलं अगदी बरोबर आहे, काही मला असं वाटत नाही तुमचं कुठलं व्यावसायिक नुकसान झालं आहे वगैरे काय. कारण काय आहे की तुम्ही आज साधना कराल जेव्हा बसता, त्या स्वामींशी तुम्ही जेव्हा पूजा करता, तुम्ही त्यांना उत्तम प्रतीचं मला म्हणालात की अत्तर लावता, मुश्किना
आणि आता अजून एक अत्तराचं नाव मजवा, असं हे तुम्ही सगळं आणलेलं आहेत आणि आता सगळी त्यांनी तुम्ही करतात. तर म्हटलं ह्याचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. म्हटलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे तुमचं तुम्हालाच उत्तर मिळाल्यासारखं होईल. म्हटलं उद्या स्वामी प्रगट झाले आणि तुम्हाला म्हणले की तू 10 गोष्टी माग, मी एकच गोष्ट मागेन तू मला द्यायची, तर तुम्ही द्याल का? तर म्हटले देईन की, त्याच्यात काय आहे. म्हटलं बरं. म्हटलं हा तुमचा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये होता, म्हटलं परत काढला. म्हटलं हे लंगोटीवरती आहे, सर्व सोडलेलं आहे. तर म्हटलं तुम्ही असं होऊन मठामध्ये जाऊन राहू शकाल का? मग ते थोडेसे विचारत पडले. म्हणले शाब्दिक हा शब्दछल झाला, म्हणले की असं आपण शब्दात अडकवल्यासारखं झालं. म्हटलं शब्दात अडकवणं नाही आहे. आपण ज्या तत्वाची सेवा करतो किंवा ज्या गुरुची सेवा करतो, तर त्या गुरुसारखं आपण असावं असं प्रत्येक शिष्याचं किंवा जो सेवा करतो त्याचं मत आणि हे खात्री असणं गरजेचं असतं. तुम्ही जो मोक्ष खिनात, तर म्हणजे माहीत नसेल तर आत्ता सगळ्यांना ह्याच्यात ते सांगतो की आत्ता हे कार्यक्रम ऐकणाऱ्यातले 60-70 लोकांच्या घरी नक्कीच स्वामींचा फोटो आणि मोक्ष खिनात तर किंवा त्यांना आवडतं म्हणून लावतात. पण एक लक्षात घ्या, हिना किंवा मोक्ष खिना ह्याचं जे तत्व आहे, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे हा विरक्तीकडे नेणारा आहे. मग तुम्हाला तुमच्या मनाची तयारी आहे का की मी विरक्तीकडे जावं? म्हणजे संसारातनं विरक्तीकडे जर जायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही निश्चितपणे स्वीकारा, अन्यथा आजच थांबा. त्याची कुठल्याही प्रकारे स्वामींचा अपमान होणार नाही आहे. पण जर तुम्ही ह्या तत्वाशी, गुरुतत्वाशी जेव्हा एकरूप असेल, तर मग गुरु तुम्हाला जसा ठेवतो तुम्हाला राहणं गरजेचं आहे. आणि तिथे विश्वास पाहिजे की तो मला जसा आहे तसाच तो ठेवणार आहे, हा दुसरा विश्वास पाहिजे. पण ज्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही त्या लंगोटीमध्ये बसणार का, तर त्यांचं उत्तर नाही असं होतं. ते म्हणले ते शक्य होणार नाही. मग म्हटलं तुम्ही घरामध्ये स्वामींचा एवढा फोटो ठेवून उपयोग काय? कारण म्हणजे तुम्ही गुरुतत्व मान्यच करत नाही. याचा अर्थ असा झाला की जो सगळा आहे तो देखावा आहे. उत्तम प्रकारच्या चांदीच्या पादुका तुम्ही करून घेतल्या, त्याचा फोटो मला दाखवला. म्हटलं चांदीच्या पादुका पायात घालतात का? चांदीच्या पादुका ज्या ज्या देवतेंच्या किंवा संन्यासांच्या असतात त्या पेट्या असतात आणि त्याच्या आपण बघतो की एवढ्या साईजच्या पादुका जर तुम्ही शंकराचार्यांचे बघितलं तर असे मोठी हे असते, तर त्याच्या आतमध्ये खडावा असतात लाकडाच्या, आणि पादत्राणं ही लाकडाचीच असावी हे अगदी सिद्ध आहे. म्हणजे कुठल्याही संन्यासांनी किंवा महाराजांनी किंवा कोणी चांदीच्या पादुका कुठल्या भक्ताला दिल्या असं नाही आहे. आपल्या वापरलेल्या खडावा म्हणजे लाकडाच्याच ह्याच प्रसाद म्हणून किंवा सांभाळण्यासाठी दिलेल्या आहे. त्यामुळे हा भाग पहिल्यांदा काढणं, हे मी मुद्दामून विषयांतर करून का सांगतोय, हे नामस्मरणाशी निगडीत आहे की आपल्याला आपण साध्य काय करायचं आहे ना, हे आपल्या माणसाच्या लक्षात येत नाही. आणि मग कितीही नामस्मरण केलं, किती नाम घेतलं तरी त्या माणसाच्या जीवनातल्या अडचणी दूर होत नाहीत. हा एक मोठा भाग आहे. तर त्यामुळे नामस्मरण अखंड करताना, आता नामस्मरण हे फक्त आणि फक्त अग्नितत्वाचं केलं जातं. म्हणजे आपल्या देहाला कायम ऊर्जा असणं गरजेचं असतं आणि अग्नितत्व हेच फक्त ऊर्जा देतं. म्हणून मग गोंदवलेकर महाराजांनी रामाचं नाव तिथं सांगितलं की श्रीराम जय राम जय जय राम हे नामस्मरण तुम्ही करा. म्हणजे काय, तर क्षणोक्षणी देहामध्ये ती उत्तम ऊर्जा निर्माण पाहिजे. आता बघा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे राम हे नाम वेगळं आहे आणि श्रीराम हे नाम वेगळं आहे. म्हणजे एकाच याची दोन नावं आहेत का, तर स्वरूप आणि तत्व दोन्ही वेगळे आहेत. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीने जर प्राण सोडला तर आपण म्हणतो काय झालं, काही नाही, त्यांनी राम म्हटलं. म्हणजे राम म्हटलं म्हणजे काय, तर देहातला अग्नितत्व मोकळं झालं. म्हणजे राम हा शब्द अग्नितत्वाशी निगडीत आहे, हे पहिलं सिद्ध आहे.
कारण रम बीज हे अग्नितत्वामध्ये येतं आणि म हे कपलरचं म्हणजे जोडायचं काम करतं. मी मागं एका महामृत्युंजय मंत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की म हे जे बीज आहे हे 2 डब्यांना जोडण्याचं मधलं जे कपलर आहे हे कपलरचं काम हे म बीज करतं. म रम र अहम आणि म म्हणजे अग्नितत्व अहम आणि मी ह्याच्यामध्ये जे जोडलं जातं ते राम आहे. म्हणून जीवनामध्ये राम असणं खूप गरजेचं आहे आणि राम म्हणणं म्हणजे त्यातनं त्या देह सोडण्यासारखं आहे. मग जेव्हा त्या व्यक्तीला अंतिम संस्काराला नेतात तेव्हा राम नाम सत्य आहे म्हणतात. राम नाम सत्य आहे म्हणजे रामाचं नाव सत्य आहे म्हणजे अग्नितत्व हे खरं आहे. कारण हे सिद्ध झालं, कारण देहामध्ये अग्नितत्व नाही म्हणून देह पडलेला आहे. आणि तिथं असं म्हणत नाहीत की श्रीराम नाम सत्य आहे. तिथं राम शब्द वापरला जातो, श्रीराम शब्द वापरला जात नाही. कारण श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम अग्नीचं नाव आहे. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम हा प्रभू रामचंद्र होते, पण त्यांनी जीवनात ज्या मर्यादा पाळल्या तर त्या मर्यादा किंवा त्याप्रमाणे आयुष्य हे मनुष्यानी जगायला हवं ह्याचं स्मरण आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हे स्मरून आपण त्या रामाचं नाव घ्यायचंय, ते नाम घ्यायचं आहे की जे आपलं आयुष्य उत्तम प्रकारे पुढं व्यथित किंवा आपण जगणार आहोत. म्हणून श्रीराम जयराम जय जयराम, तिथं राम जयराम जय जयराम नाही करत, तर श्रीराम जयराम जय जयराम म्हणून हा नामस्मरण करताना हा करणं म्हणजे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सुद्धा नामस्मरण आहे. पण ह्याच्यामध्ये दिगंबर म्हणजे आपलं आपण कोणाला म्हणतो की ज्याच्यामध्ये दिग अंबर दत्तात्रयांच्या आपण जर त्याची फोड केली तर त्याच्यातनं लक्षात येतं की उत्पत्ती स्थिती तत्व ही तिन्ही तत्व ज्या मध्ये सामील आहेत ते दत्तात्रय. मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जेव्हा तुम्ही हे नामस्मरण करता तेव्हा ह्या 3 तत्वामध्ये येणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत याच तुम्हाला प्राप्त होणार आहेत. म्हणून नामस्मरण कोणाचं करावं हे खूप महत्त्वाचं आहे. मग दुसरी गोष्ट आपण गोंदवलेकर महाराजांना बघितलेलं आहे की एखादी व्यक्ती रोजच्या जीवनामध्ये इतक्या असंख्य विचारांमध्ये असते आणि त्याला थोडंसं मनाची शांती असणं गरजेचं असतं. मग आपण गोंदवलेकर महाराजांची जर समोर बसायची जर स्थिती आणली तर कुबडी उजव्या हाताला आहे अशी त्याच्यामध्ये त्यांनी हे ठेवलेलं आहे, म्हणजे हात असा असतो. किंवा रामदास स्वामींचा आहे. त्याचं कारण असं की जेव्हा नामस्मरण केलं जातं, नामस्मरण हेच मुख्यत्व लक्षात घ्या जे अखंड असतं आणि त्याचं जेव्हा स्मरण केलं जातं, त्या तत्वाचं स्मरण केलं जातं, तेव्हा मनुष्य देह हा शांत असणं गरजेचं असतो. म्हणजे देहामध्ये सत्वगुण त्यावेळी उत्पन्न कार्यान्वित असणं गरजेचं असतं. रज आणि तमोगुण त्यावेळी नसावा. हे गोंदवलेकर महाराजांची किंवा रामदास स्वामींची बैठक सांगते. कारण जेव्हा तुम्ही कुबडी हे धरता तेव्हा तुमच्या खाकेमध्ये उजव्या खाकेमध्ये एक स्विच आहे आणि डाव्या खाकेमध्ये एक स्विच असतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की एक नाकपुडी ही चंद्रनाडी असते आणि एक ही सूर्यनाडी असते. मग चंद्रनाडी ही शीतलता देते. मग जर नामस्मरण करताना एखाद्या आपल्याला तत्वाचं नामस्मरण करतो तेव्हा आपले विचार आपली वैचारिकता ही शांत असणं गरजेचं आहे. मग ती शांत असण्यासाठी तुमची चंद्रनाडीच चालू असणं गरजेचं आहे. म्हणून ते नामस्मरण करताना त्यांची ही पोझिशन अशी जी आहे ती कोंबडी हे लावलेली की तिथं ती दाबली जाते. आता प्रश्न तुम्हाला असा येईल की मग आता आम्ही कोंबडी वापरायची का, म्हणजे आता आम्ही कसं काय करायचं तेच विचारायला होतं तुम्हाला की ते तर त्याच्यामध्ये सांगतो की जेव्हा तुम्हाला चंद्रनाडी चालू करायची आहे, आपल्या देहामधली चंद्रनाडी चालू करायची, तर डाव्या हाताचा अंगठा हा तुमच्या खाकेमध्ये बरोबर सेंटर पॉईंटला दाबायचा आणि फक्त हात असा करायचा. एवढं केलं की तुमची चंद्रनाडी चालू होते. आणि ज्यावेळी
अतिशीतलता वाटते किंवा थंडपणा जास्त वाटतो, तेव्हा तुम्ही डावा हात वर करा, उजव्या हाताचा अंगठा खाकेच्या मध्ये दाबा आणि हात फक्त असा करा, तुमची सूर्यनाडी चालू होते. हा प्रयोग तुम्ही करून बघा. आपल्या श्वासामध्ये कळतं. एका कागदावरती पावडर घ्यायची आणि हा प्रयोग केलात की तुम्हाला पावडर ज्या बाजूने उडते त्यावेळी कळतं की आपली कुठली नाडी चालू झाली, म्हणजे कुठला श्वास चालू झाला. त्यामुळे चंद्रनाडी चालू असणं, स्थिरता हे खूप गरजेचं आहे. मग म्हणून रामाचं नाव म्हणजे त्यांनी जे म्हणतात ना की सर्वोत्कृष्ट आपण द्यावं, म्हणून रामाचं नाव गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरण आज ओळखलं जे जातं ते गोंदवलेकर महाराजांच्या नावानेच ओळखलं जातं की यांनीच सांगितलं की नामस्मरणाचं महत्त्व काय. आणि त्याला पैसे लागत नाही, ठिकाण लागत नाही, वेळ लागत नाही, संख्याची कुठली काही भानगड नाही. जेवढं आहे तेवढं तुम्ही करू शकता, पण आपल्याला निवडायचं आहे की मी कशाचं करावं. मग आपल्या गरजा त्याच्याप्रमाणे शोधा की मला कशाचं मी केलं, माझं फक्त मनच शांत पाहिजे का. एखाद्याला जर थोडंसं पुढं जाऊन बोलतो, एखाद्याला जर मूल हवं असेल आणि त्याचा देह जर शांत झाला तर कसं काय उपयोग होईल त्याला. मग त्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे. मग त्यात अशा असंख्य देवता आहेत. म्हणून मग मी आता ह्या जेव्हा हे अनेक प्रश्न आले तेव्हा असं ठरवलं की विष्णू सहस्त्रनामामध्ये ही जी 1008 नावं आहेत त्या प्रत्येक नामामध्ये त्याला बघा विष्णू सहस्त्र नाम म्हणतात. म्हणजे ह्या प्रत्येक नावामध्ये एक अग्नितत्व आहे आणि ही प्रत्येक अग्नितत्व आपल्या मनुष्य जीवनाशी निगडीत आहे. आपण जे म्हणतो ना की 21 अपेक्षित याच्यामध्ये सगळी उत्तरं आहेत, तसं विष्णू सहस्त्रनामाच्या नामामध्ये ती उत्तर आहेत की जे मी आत्ता पुस्तक स्वरूपात लिहितोय. 75चं पब्लिश झालेलं आहे की मला कुठलं नाम धार्जिन आहे. मग त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काही जणांना ते माहीत नसतं की मी कुठलं नामस्मरण करावं किंवा नाम घ्यावं. तर उदाहरण सांगायचं म्हणजे आत्ता माझ्याकडं एक 2.5 आठवड्यापूर्वी प्रतापे महाराज आले होते भालोदचे. त्यांच्याबरोबर एक गृहस्थ आले होते. ते म्हटले मी अमुक याचं नामस्मरण करतो. तर म्हणे मग मी विष्णू सहस्त्र नामाचं कुठलं नामस्मरण करू, म्हणजे कुठलं नाम घेऊ. तर म्हटलं ओम ईशान्याय नमाचं तुम्ही करा, फक्त मला तुम्ही याचा रिझल्ट सांगा. कारण मलाही कळतं की आपण सांगितलेलं योग्य आहे नाही आहे, कारण शेवटी अभ्यास आहे हा. आणि खरंच त्यांना म्हणजे त्यांनी ते 4-5 दिवसात ते म्हणले की मी एवढ्या वर्ष नामस्मरण करतो आहे पण मला जो बदल जाणवला नाही. आता त्यांना काय बदल जाणवला हे मला माहीत नाही किंवा त्यांना मी ते विचारणं उचित समजलं नाही. पण ते म्हटले की मला खूप गोष्टींमध्ये माझ्या फरक पडला, नुसतं त्याच्यामध्ये नाही तर ते म्हटले माझ्या शुगरमध्ये सुद्धा फरक पडला. म्हणजे त्यांची जी शुगर थोडी हाय होती ती सुद्धा म्हटले की नॉर्मल होती. अस्वस्थपणा होता तो स्वस्थपणा झाला. कारण काय होतं की जसं आपण म्हणतो की आपल्याला मेडिकलच्या दुकानामध्ये हजारो औषध ठेवलेले असतात, पण आपल्या रोगाचं जे औषध असतं तेच जर आपल्याला त्या 1000तनं मिळालं नाही तर तुमचा रोग बरा होणार नाही. आणि त्या 1000तनं ते औषध तर तुम्हाला ती योग्य गोळी मिळाली तर तुमचं ते बरं होणार आहे. म्हणून तो देणारा जो असतो तो ज्ञानी पाहिजे आणि लिहून देणारा तोही ज्ञानी पाहिजे की ह्याला कुठलं द्यावं चालेल. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आपल्या नामस्मरणामध्ये महत्त्वाच्या आहेत की आपण कोणाचं नामस्मरण करावं. आता याच्यात अजून एक अडचण असते, आम्हाला माहीतच नाही. ठीक आहे कोणाचं करावं. मला एकाने मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला सांगायला गुरु आहेत, आमचं काय. अगदी बरोबर आहे की मला सांगायला गुरु आहेत पण तुमचं काय दे. तर ती सुद्धा परमेश्वराने सोय करून ठेवलेली आहे. पहिली गोष्ट, नामस्मरण जर आपल्याला माहीत नसेल कोणाचं करावं पण आपल्याला अनुभूती घ्यायची असेल आणि ते आयुष्यभर करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक माणसाला आपली रास माहिती असते. जन्मरास काय, जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या माणसाची जन्मरास, चंद्ररास असं म्हणतात, ज्योतिषशास्त्राच्या अनुसरून सांगतं. आणि त्यावेळी त्या राशीचा, आता माझी रास कर्क आहे मग माझं नक्षत्र पुष्य आहे त्याच्यात, आणि बृहस्पती हा माझा राशीचा स्वामी आहे. मग मला जर नामस्मरण करायचं आहे तर मग मी हा बृहस्पतीचं नामस्मरण करणार की ओम बृहस्पतये नमः. म्हणजे हे तुम्हाला कोणाला विचारायला जायला लागत नाही. हे तुम्हाला कुठलं तुम्ही गुगलवर जरी तुमची रास हे केलीत
तरी तुम्हाला मिळेल. आता अजून एक ह्याच्यात येणारा प्रश्न येऊ शकेल तो सांगतो. बरेच जण म्हणतात मग आमची लग्नरास अमुक आहे. बरेच जण म्हणतात माझा जन्म मे मध्ये झालाय, जून मध्ये झालाय, म्हणजे पाश्चात्य पद्धतीने माझी रास बदलली. तर नाही, आपली जन्मरास भारतीय ज्योतिषच्या अनुषंगाने अभ्यासाने जे आपण पंचांगाच्या दृष्टीने भरती ओटी काढतो, इतक्या बरोबर अचूक असलेल्या गणितीने आपली जन्मरास आपल्या जन्माच्या वेळी जो चंद्र ज्या राशीत असतो ती आपली रास हे कायम लक्षात ठेवावं. त्यामुळं हा पहिल्याचं तुम्हाला उत्तर हे कळलं की नामस्मरण कोणाचं करावं. जर माहीत नसेल तर गोष्ट नंबर 2, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता. कारण नामस्मरण हा अखंडमध्ये भाग येतो की त्याच्यात खंड पडता कामा नये. म्हणजे ही ज्योत नामस्मरणाची मनामध्ये अखंड पाहिजे, कंटिन्यूस घेतलं पाहिजे असं नाही, अखंड पाहिजे. तुम्ही त्याच्यात स्वाधीन पाहिजे. दुधात एकदा पाण्यात दूध आणि दुधात पाणी मिसळलं की कळलं नाही पाहिजे, ते दूधच दिसतं. तसं वेगळं होता कामा नये. तसं परमेश्वराच्या शक्तीशी एकरूप होणं म्हणजे त्याला ते स्मरून की बाबा मी आता तुझ्यात एकरूप होत आहे म्हणून त्या नामाचं स्मरण म्हणतात त्याला, तसं आहे. तर आपलं कुलदैवत, इथं काही जणांना माहिती असतं की आम्हाला आमचं कुलदैवत माहीत नाही. कोणी म्हणतं की आमचं हे होतं, कोणी म्हणतं की ते होतं. हे मी का सांगतोय, कारण हे प्रश्न येणार आहेत म्हणून मी आधीच त्याचं उत्तर देऊन त्याच्यात मोकळं करतो की बऱ्याच जणांना असं असतं कुलदैवत माहीत नसतं. त्याच्यामध्ये ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव घ्यावं की आपल्याला आपले कुलदैवत आई आणि वडील. त्याच्यात अजून प्रश्न येतो, मग आईचं माहेरचं नाव घेऊ का वडिलांनी बदललेलं नाव घेऊ, म्हणजे हा सुद्धा प्रश्न आहे. तर आईचं माहेरचं नाव आहे ना ते घ्यायचं, म्हणजे ते जन्माक्षरावरनं ठेवलेलं असतं. तर हा नामस्मरणाच्या बाबतीतला एक भाग झाला की हे अखंड त्या तत्वाच्या अनुसरून आपल्याला जे पाहिजे ती देवता निवडायची. ज्यांच्याकडं ज्यांना गुरुप्राप्ती आहे, जे मोठ्या अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात आहेत, ते सांगू शकतात की तुम्ही कोणाचं नामस्मरण करावं. पण शेवटी परत सांगतो की प्रयोग आपला आपल्यावर करायचा आहे की आपण करून बघायचं आहे की मला यांनी फरक पडतोय का. फरक म्हणजे तुम्ही पैशाच्या किंवा भौतिक दृष्टिकोनातनं जर केलात तर तो पडणारच नाही आहे, कारण ते तुमच्या कर्माशी निगडीत आहे. हे तुमच्यामधल्या वैचारिकतेशी की परमेश्वराला मी कनेक्ट होऊ शकतोय का, मला जी स्थिरता आहे मनाच्या स्थिरता आणि नामस्मरण हे एकमेकांशी संलग्न आहे. मग नामस्मरण जेव्हा आपण अखंडित करतो तेव्हा इतर कशाची गरज लागत नाही. मग त्या व्यक्तीला जपाची गरज लागत नाही, त्या गोष्टीला माणसाला साधनेची गरज लागत नाही किंवा त्या माणसाला मंत्र उच्चाराची गरज लागत नाही, कारण त्यांनी एकाला स्वीकारलेलं आहे की आता ह्या तत्वाशी मी एकरूप झालेलो आहे. तुकारामांनी पांडुरंगाच्या व्यतिरिक्त कोणाचं नाव घेतलं का, तर नाही, कारण त्या तत्वाशी ते एकरूप झालेले होते म्हणून ते अखंड. मग तो अखंड नामस्मरण ह्याला म्हटलं. दुसरा भाग येतो तो म्हणजे येतो आता, मग जसं ते उदाहरण मगाशी सांगितलं की त्यांना मी म्हटलं की तुम्ही मग ते जे तत्व आहे त्या तत्वाला तुम्हाला सामोरं जाणंच गरजेचं आहे. एखादी त्या गुण असतो त्या गोष्टींचे, त्या गुणाच्या अनुषंगानेच ती गोष्ट काम कार्यान्वित होत असते. त्यामुळं आपण कुठपर्यंत त्याच्याशी एकरूप व्हावं, प्रत्येकाने ह्या गोष्टी वापराव्या का नाही वापराव्या हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मठामध्ये मंदिरामध्ये जर त्याच्यात केलं तर आपल्या घरामध्ये घराचं मंदिर करू नका, तुमच्या देहाचं मंदिर करा. कारण घर देवाचं मंदिर नाहीये, देह हे देवाचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या देहाला मंदिर करा. त्याला काय पाहिजे तर फक्त देवाच्या द्वारे उभा क्षण बरी की तू एक क्षण तिथं पाहिजेत, बाकी फुलं, अत्तर, उदबत्त्या, प्रसाद कशाचीही गरज नाहीये. हे जर साध्य झालं तरच तुम्ही नामस्मरण तुम्हाला साध्य होऊ शकेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला, बरेच जण जप करत असतात की मग जप जिथं येतो तिथं नियंत्रण येतं. म्हणजे जसं नामस्मरणात अखंड नामस्मरण असतो, स्मरण असतं, म्हणजे तुम्हाला त्या तत्वाचं स्मरण करून एकरूप होणं. आणि जपामध्ये
त्या गोष्टीचं किंवा त्या विशिष्ट तत्वाचं तुम्हाला आठवण करून नियंत्रित त्याचं नाम घ्यायला लागतं. कारण जप बघा, जप माळेवर केला जातो. आता माळेवर का केला जातो, तर ते मोजण्यासाठी म्हणून तो माळेवर केला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त माळेचा आणि इतर गोष्टींचा कुठलाही संबंध नाही. बरेच जण म्हणतात मग आम्ही रुद्राक्षाच्या माळेवर करतो, बरेच जण म्हणतात स्फटिकावर करतो, तो जास्त लाभतो, अजून कशावरती शाळीग्रामाच्या याच्यावर करतात. असंख्य प्रकार आहेत त्याच्यावरती. तर ते महत्त्वाचं नसतं. ती जी संख्या असते ती संख्या मोजणं हे खूप महत्त्वाचं त्या क्षणी ठरतं. कारण ती ठरवलेली संख्या आहे. आपण 10ला जर 11 आकडा म्हटलात तर तो चालणार नाही. 10ला 10च आकडा म्हटला पाहिजे. तसं 108 हा आकडा जो आहे हा ठरलेला आहे. मग ती माळ फिरली नाही पाहिजे, म्हणजे ती फिरवतात, म्हणजे तिथनंच रिव्हर्स केली जाते. मग काही जणांना ते जमत नाही, मग त्याच्यावरनं त्यांना न्यूनगंड वाटतो किंवा मला ते लक्षातच राहिले नाही, मी केली. काही हरकत नाही. कृती करताना चुकली ना, काही हरकत नाही. हळूहळू सवयीने ह्या गोष्टी होतात. म्हणजे आम्ही तर हे करताना आमचे गुरु नेहमी सांगायचे की 108 हातामध्ये काड्यापेटीच्या काड्या घ्या. 1 नाव झालं, 2 नाव झालं, तिसऱ्यांदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळा करा. हा एक भाग झाला. जना भौतिक दृष्टिकोनात अडकायचा आहे. जना भौतिक दृष्टिकोनातनं अडकून जप करायचा नाहीये. त्यांना ही 108 संख्या लागतच नाही. त्यांनी एकदा मोजली की त्याच्या लक्षात येतं की ही 108 झालेली आहे. तर मग तुम्ही जप हा नियंत्रित येतो. म्हणून कुठलाही जप करताना त्या तत्वाशी जप करताना तुम्हाला आसन लागतं. आसन मग ते तुम्ही दर्भासन घ्या, घोंगडी घ्या, साधी चादर घ्या, खुर्चीवर बसून करा, कशावरही करा, पण आसन हे नक्कीच हवं. समजा नसेलच काही, माझ्याकडे काहीच नाही, मी आता अशा ठिकाणी की आसनच नाही, त्याच्यात खिशात रुमाल असतो, त्याच्यात तुम्ही बसून करू शकता. माझ्याकडे रुमालही नाही, रस्त्यात पडलेली काडी घ्या, ती आपल्या खाली ठेवा आणि त्याच्यावरती बसा. म्हणजे मी ह्या सुद्धा गोष्टी माझ्या अनुभवावरनं सांगतोय की आपण कशावरती बसावं, काय करावं म्हणून सांगतोय. जप ह्या माळा नियंत्रित असतात. एक विनंती अशी आहे की हल्ली सगळ्यांना माहिती आहे की जप मोजण्याची यंत्र निघाली आहे की हातामध्ये ते बोटात घालतात आणि त्याच्यावरती 108 वेळा झाला, मग 1001 वेळा झाला. तर वापरू नका ते. काय आपलं आत्तापर्यंत वापरलं का? परमेश्वरांनी सांगितलं का तुला की तुला मी 500 रुपयेच देणार, पण तुमची अपेक्षा 500-600 रुपयाची असते. मग कशासाठी मोजायचा? तुम्ही भौतिकतेत अडकून, आकड्यांमध्ये अडकून बसतो माणूस, आणि मग श्री स्वामी समर्थ असेल तर मग त्याच्यामध्ये घ्यायचं, मग हा 108 वेळा झालं. मग असं नका करू. 109 होऊ दे, काही फरक पडत नाही आहे, किंवा 107 होऊ दे, फरक काही पडत नाही आहे, त्याच्यात दोष काही नाही आहे. एकरूपता किती होता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे हा जो आहे तो मेरुमणी जो त्याच्यामध्ये दिलेला असतो, इथनं तुम्हाला परत फिरायचं आहे म्हणून तो तुम्हाला दिलेला असतो की तिथनं आपण परत फिरावं. मग बोटांची प्रत्येकाची की जप करायची जी बोटं वापरली जातात, काही जण रवीचं बोट अंगठ्यानी करतात, काही जण याच्यात केली जातं. मागं दाखवलं होतं कसं करायचं. तुम्हाला सहज साध्य आहे. मी परत का सांगतोय की कृती होण्यापेक्षा तत्वाशी एकरूप होणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये लोक मग अंधश्रद्धा पसरतात की तुम्ही माळ लपवून करा, त्याच्यावरती चादर घ्या, तुमच्या हातामध्ये एखाद्या माता भगिनी करत असेल तर तुम्ही ओढणी घ्या, कोणाला जप करताना दाखवू नका, त्यांनी तुमचं जप फलद्रूप होत नाही. असं काहीही होत नाही. तुम्ही कसंही करा, तुम्ही त्या तत्वाशी किती एकरूप असतात हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं जप हा संख्येत केला जातो. मग अमुक मी 1 कोटी केला, 1 लाख केला, आणि त्याचं हे केलं जातं की साखळी जप केला जातो. 1001 जण एकाने करायचा. मग असं करून कित्येक कोट्यावधी हे करून आपण त्या तत्वाच्या चरणी वाहतो, किंवा त्या मंदिरामध्ये जाऊन लिहून त्याच्यात आपण
त्या पेटीमध्ये त्यांना त्या तत्वाला देतो की 1,00,000 वेळा एक जप झाला. मुळामध्ये असं आहे की आपण 1,00,000 वेळा जप जो दिला याच्यामध्ये तुम्ही काय घेतलं, म्हणजे जप करताना काय जपलत. जप या शब्दाचा अर्थ काय तर जप नाही, तर तुम्ही काय जपलंय ना हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किती संख्या केल्या या संख्येला तेवढं महत्त्व नाही जेवढं त्या तत्वाला महत्त्व आहे, कारण समजून घेणारा तो आहे. 108 मण्यांची माळ कुठलीही घ्या, तुम्ही जप करू शकतात. काही जण 1000 जणांची सुद्धा माळेवर करणारे आहेत, करा. तुम्हाला सहज शक्य आहे ना, करा. फक्त नियम एकच की बैठक हवी, कुठल्याही वेळेला करा. काही जण नियम त्याच्यामध्ये करून देतात, मग आम्ही स्नान करून करू किंवा त्याच्यासमोर दिवा लावला जातो, आपल्याला उदबत्ती लावली जाते, मग बसून. हे वातावरण निर्मिती आहे. हे वातावरण कसं तयार करतो, अर्थात कुठल्याही तत्वाला आपण जेव्हा आवाहन करतो किंवा त्याच्याशी देवाणघेवाण करतो तेव्हा अग्नी हा एकमेव सगळ्यांना माहिती आहे की असं आहे पंचतत्वातला एक घटक की जो परमेश्वराला आपला निरोप देतो. म्हणून ही कुंड आपण करतो, यज्ञ करतो, ती अग्निकुंड का असतं, तर अग्नी हा एकमेव असतो आहे की जो परमेश्वराला आपला निरोप देतो. म्हणजे ते पोसवनचं काम जसं म्हणतात तसं तो करत असतो. म्हणून आपण एक तिथं तुम्ही पंटी लावून ठेवा. तुपाची लावणं हे मात्र निश्चित त्याच्यात कंपल्शन आहे. मेणबत्ती चालणार नाही. हे का सांगतो आहे की मेणबत्तीत सत्वगुण नाही आहे, मेणबत्तीत तामसी गुण आहे की जो तांत्रिक विद्येसाठी वापरला जातो. आणि दिव्यामध्ये निरंजनामध्ये जे तूप वापरलं जातं हे सत्वगुणाशी निगडीत असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणजे तुमच्यात सत्वगुणच समोर असतो, त्यामुळं तुमची वृत्ती किंवा विचार हे सात्विक राहतात. आणि जर तुम्ही तिथं मेणबत्ती लावलीत किंवा मेणाच्या पांट्या लावल्या तर तुमचा गुण हा रजो तामसी होणार हे निश्चित आहे. कारण त्याचा त्या ज्योतीचा तो गुणच आहे, म्हणजे त्या पदार्थाचा तो गुणच आहे. ज्योत जरी एक असली तरी कशातून ती निर्माण झाली हे सुद्धा महत्त्वाचं असतं. जसं आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये सध्या पोळी गरम करायला मायक्रोवेव्ह ओव्हन्स आलेले आहेत की त्या मायक्रोवेव्हमध्ये टाकलं की 10 सेकंदामध्ये तुम्हाला पोळी गरम होते. ते आपण म्हणतो वा वा आपलं काम आणि वेळ वाचलं, आमचे 10 सेकंदात पोळी गरम झाली. पण ती जर बाजूला ठेवली तर ती तुम्हाला जेवढ्या 10 सेकंदात गरम होते तेवढ्या 5 सेकंदात ती गार पण होते. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ऊर्जा तत्व त्याच्यात नीट सामावून राहत नाही. हे एक पटावं म्हणून उदाहरण सांगतोय. पण ही जर तुम्ही तव्यावर केली तर तव्यावरती गरम केलेली पोळी जर तुम्ही बाजूला काढून ठेवली तर त्याच्यामध्ये गरमपणा राहतो, म्हणजे त्याच्यात तो गुण राहतो. हे सांगायचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी ह्याचं हे उदाहरण सांगितलं की आपण दिवा लावताना, पंटी लावताना, निरांजन लावताना हा तुपाचा लावा. नाही शक्य नसेल, काही वेळा आपण म्हणतो की आम्हाला साजूक तुपाचा दिवा लावणंही शक्य नाही, मी आता रेल्वेने प्रवास करतोय तर तिथं मला जप करायचा आहे, हरकत नाही. तुम्ही तुमचे दोन्ही हात घ्या, तुमच्या डोळ्यांवरती ठेवा. हे तुमचे जी याच्यातली जी पोकळी आहे तळ हाताची ती तुम्ही तुमच्या बोबुळांना तुम्ही स्पर्श करा आणि ज्या तत्वाचं तुम्ही जप करणार आहेत त्याला आवाहन करा की हे मी माझ्या डोळ्यांचं म्हणजे नेत्राचं निरांजन करून मी तुम्हाला समर्पित करत आहे आणि तुम्ही जप करायला सुरुवात करू शकता. म्हणजे हा जप करतानाचा एक भाग येतो. तिसरा भाग येतो तो म्हणजे मंत्र. मंत्र हा सगळ्यात महत्त्वाचा भाग साधनेमध्ये आहे. कारण जे सगळ्यात आपण जे म्हणतो की सगळ्यात प्रभावी अस्त्र काय आहे तर हे मंत्र आहे. पण मंत्र हे तुम्हाला कुठल्या तरी गुरूंकडनंच आपल्याला स्वीकारावं लागतं किंवा आपण जसं म्हणतो की लहानपणापासून रामरक्षा म्हणत आलो आहे, तर रामरक्षा हे मंत्रपणे आणि स्तोत्रपणे. मंत्र म्हणजे काय होतं तर विशिष्ट ऊर्जा निर्माण करायची अक्षरं किंवा दाब म्हणजे मंत्र आहे. मंत्र म्हणजे जे मनाचं तंत्र बदलतं त्याला मंत्र म्हणतात. मंत्र शब्दाचा फोड काय
मनाचं तंत्र ज्यांनी बदललं जातं त्याला मंत्र म्हणतात आणि ते दाबांवरती अवलंबून आहे. आपण एक सोपी गोष्ट जर म्हटलं, आपण एखाद्याला म्हटलं काय रे बाळा काय करतोयस, हा सात्विक गुण झाला. म्हणजे त्या शब्दावर आपण काय रे बाळा काय करतोयस बघा, सगळे शब्द तुम्ही उच्चारून बघा कसं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तुम्हाला तामसी किंवा रजोगुण दिसणार नाही. पण त्याच रवर जर तुम्ही दाब दिलात, काय रे बाळा काय करतोयस, तर म्हणजे त्या मुलाला असं वाटेल की मला हे दरडावून विचारतायत, किंवा एखाद्या ऐकणाऱ्याला वाटेल की ह्या मुलाला हे रागवतायत, कारण र वर दाब दिला. आणि तो दाब दिल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये असलेल्या जे न्यूरॉन्स आहेत त्याच्यामध्ये फरक पडतो. मंत्रशास्त्र हे अध्यात्मशास्त्रामधलं एकमेव शास्त्र असं आहे हे ताबडतोब रिझल्ट देतं. म्हणजे तुम्ही नामस्मरण, तुम्हाला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही रिझल्टची अपेक्षा करा चुकीचं आहे. जपामध्ये तुम्ही तुमचा भाव समर्पित पाहिजे, नियंत्रित तुम्ही साधना करत असता, त्याच्यात तुम्हाला कुठलाही रिझल्ट लगेच मिळत नाही. पण मंत्र हे एकमेव शास्त्र असं आहे की त्यामध्ये तुम्हाला त्या क्षणी रिझल्ट मिळतो. आता कसा मिळतो एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच काम करतं का मंत्रशास्त्र आपल्या देहावरती. एवढं लहान मुलं असतं आणि ते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असणं लहान मूल कधीही बघितलेलं असतं. त्या मुलाला उभं करते आई आणि म्हणते असं करते. ते असं जेव्हा ती आई शिव म्हणते त्या क्षणी ते मुलगा शिव करतो. आता ज्या मुलाला कशाचीच अक्कल नसते की ज्याला शिव कर म्हटलं की आपल्याला मूत्रमार्ग मोकळा करायचा आहे हेही त्याला माहीत नसतं. पण जेव्हा ती आई म्हणते की किंवा ते त्या क्षणी त्या लहान मुलाच्या मेंदूमध्ये ताबडतोब ती रासायनिक क्रिया, शाब्दिक क्रिया घडते आणि त्या मूत्रमार्ग जो असतो तो मोकळा होतो आणि ते मुलगा ते लहान मूल असतं ते शिव करतं. हे ताबडतोब तुम्हाला लक्षात येणारा हा शब्द आहे. मग तसं शी पण म्हणतात की अरे चला शी करा की शी हा शब्द उच्चारला की गुदमार्गामधले असलेल्या वेन्स ज्या असतात ह्या मोकळ्या होतात, म्हणजे तिथली संवेदना जागृत होते. म्हणून त्यातनं तो शिशु शब्द तयार झाला की जरा शी कळत नाही, शूही कळत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येकजण शाळा शिकताना शिशु वर्गामधनंच आपण मॉन्टेसरीमध्ये गेलेलो आहोत. म्हणजे आपल्याला सुद्धा त्या शिशु वर्गामध्ये बघा आया असतात, म्हणजे त्या मुलाची शिव आणि शी काढणाऱ्या किंवा त्याला ते साफ स्वच्छ ठेवणाऱ्या. का? कारण त्याला शिव आणि शी कळतच नसतं, तो ऑपरेटेड असतो. तो दुसऱ्याच्या सांगण्यावरनं तो मेंदू त्या क्षणी ऑपरेट होतो. हेच मंत्रशास्त्रामध्ये आहे की तो शब्द फक्त तो योग्य हवा. जे मी कुठला मंत्र म्हणला की माझ्या देहामध्ये मला कशाची गरज आहे, तर तो मंत्र मात्र तुम्हाला योग्य मिळणं गरजेचं आहे. कारण तो योग्य मिळाला तरच तो तुमच्या देहावरती काम करणार आहे. म्हणून तो मंत्रशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि मग रामरक्षा हा सुद्धा मंत्र आहे. म्हणून रामरक्षा रोज का म्हणावी, तर रामरक्षेमध्ये काही काही शब्द जे असे आहे की जे तुमच्या देहावरती परिणाम करतात आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणजे कित्येक पेशंटसुद्धा असे असतात की जे कोमात असतात किंवा की रामरक्षेमुळं सुद्धा ते त्यातनं त्या कोमातनं बाहेर आलेले आहेत. म्हणजे इतका शब्दांचा किंवा त्या विशिष्ट गोष्टी, आणि आम्ही हे प्रयोग खूप केलेले आहेत. म्हणजे कोमातल्याच पेशंट 2-4 ह्याच्यावरती आम्ही प्रयोग करून ते सगळ्यांना उठवलेलं आहे. मी उठवलं एवढ्यासाठी शब्द करतोय की डॉक्टरांनी हात वर केलेले होते. आणि अशा दोन उदाहरणं तर माझ्याकडे अगदी समोरच आहेत की ज्यांनी हात वर करून की उठणार नाहीत, पण केवळ आणि केवळ त्यांच्या घरच्यांनी मंत्रशास्त्राचा जो मंत्र काढून दिला त्याचा वापर करून त्यांनी त्यांना त्या आजींना आणि अजून एका मुलाला, ते दोघंही आज व्यवस्थित आहेत. म्हणजे इतका मंत्रशास्त्राचा आपल्यावरती फरक पडतो. साधं रागवण्या ओरडण्यावरती बघा, तो सुद्धा मंत्रच आहे. आपण भांडणं करतो म्हणून घरामध्ये आपल्या जी स्थिती असते
आपण घरामध्ये गेल्यावर वाद होतात, भांडणं होतात, हे शब्दाला शब्द वाढून होतात. कुठलंही भांडण जे असतं हे शब्दाला शब्द वाढून होतं. मग ते मुखसंवाद सुद्धा असतात, की असं काही नाही आहे की तुम्ही मुखातनंच बोललात की तुमचे शब्द एकमेकांना क्रॉस होतील, तर नाही आहे. तर म्हणून मंत्रशास्त्रामध्ये जी काही आपल्या भारतीय वेदांमध्ये जे मंत्र दिलेले आहेत याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि याची पुस्तकं आपल्या बाजारामध्ये मिळतात, किंवा आपण पैसे मिळवण्यासाठी कुठला मंत्र म्हणावा, आपल्या तब्येतीसाठी कुठला मंत्र मिळावा, आपल्या प्रत्येक अवयवावरती एखाद्याला हार्टचा समजा प्रॉब्लेम आहे तर त्याला हार्टच्या ह्याला ओम लम ललिताभयो नमः हा मंत्र येतो. तो म्हटला की तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, किंवा तुमच्या हार्टचे काही प्रॉब्लेम असतील ते कमी होऊ शकतात. तुम्ही किती एकरूपतेने म्हणता त्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे मी नुसतं म्हटलं, झोपून म्हटलं, हे करून म्हटलं, तर त्याला कुठंतरी त्याला दाब आपण द्यायचा म्हटला तरी तो शिकणं गरजेचं आहे. मृत्युंजय मंत्र जो आहे, मृत्युंजय मंत्र हा आता सुदैवाने नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मृत्युंजय मंत्राचं माझं पुस्तक प्रसिद्ध होतं. ते आल्यावर मी सरांना सांगेन त्याच्यामध्ये की कुठला दाब पाहिजे, म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये किंवा मंत्रावरती दाब दिला पाहिजे. हा ह्या मंत्रशास्त्रामधला सगळ्यात मोठा भाग आहे. गायत्री मंत्र म्हटला जातो, गायत्रीची साधना केली जाते. वेळ आहे ही सूर्याची साधना आहे. बरेच जण गायत्री मंत्र संध्याकाळी म्हणतात, तर ते संध्याकाळी उपयोग नाही. गायत्री ही सूर्याची केलेली उपासना आहे. मग ती सूर्याची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ती सकाळी करणंच गरजेचं आहे. म्हणून मंत्रामध्ये नियम हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर देवीचे काही मंत्र आहेत. मग त्या काळ आणि वेळ हे दोन्ही दिलेले असतात. त्या वेळेच्या अनुसरून ते मंत्र म्हणणं गरजेचं आहे. काही मंत्र असे असतात की आपण अडचणी असतो, एखाद्या ज्योतिषाकडे जातो, मांत्रिकाकडे जातो, ज्या मंत्रामध्ये फट हा शब्द येतो. म्हणजे आपण आता उदाहरणार्थ मी म्हणून दाखवतो की ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्छे ओम स्वाहा फट स्वाहा असं जर म्हटलं तर जिथं हा फट हा शब्द येतो तर हा लक्षात ठेवावा की हा तांत्रिक मंत्र आहे जो आपल्यालाच घातक ठरू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. ही खूण आहे की ज्या मंत्रामध्ये फट हा शब्द आहे तो मंत्र आपण म्हणायचा नाही. कोणी कितीही सांगितलं तरी म्हणायचा नाही, कारण हा त्या मंत्राचा आपल्यावरतीच घातक परिणाम करतो. बघा, आपण एखादा फटाका लावला तर आवाज तो फाटकन आवाज येतो. म्हणजे हा फट हा शब्द जो आहे हा स्फोटक शब्द आहे, हा स्फोट करतो. म्हणून एखादी गोष्ट नको असेल ना तर त्याच्यासाठी तो फट स्वाहा म्हणजे ते मोकळं करून त्याच्यामध्ये. म्हणून नुसता त्याच्यामध्ये हा जर मंत्र म्हटला की ओम ह्रीं क्लीं श्रीं चामुंडाय विच्छ स्वाहा, हा स्वाहा सुद्धा म्हणताना स्वाहा, आणि जेव्हा तो तांत्रिक होतो तेव्हा फट स्वाहा असा तो म्हटला जातो. त्यामुळं आपण कोणाकडे जर मंत्र घेतला तर त्या मंत्राचा उच्चार हा आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. किंवा गायत्री मंत्र जेव्हा म्हणतात की ओम तत्सम, आपण काय म्हणतो, ओम तत्स वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, असं एक सरळ असं आहे की त्याला ना चढ आहे ना उतार आहे, काही नाही. कुठं गाण्यासारखं गायलं. हा, गाण्यासारखं, की त्याचा त्या दाबाचा काही अर्थ त्याला काही म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही. मग एक फक्त एवढा छोटा आहे तर तेवढा फक्त म्हणून दाखवू दे कसा दाब पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचा भू हा जो शब्द आहे हा उच्चारताना पहिल्यांदा होतो. म्हणजे भू, ओम भू, हा भू जो शब्द आहे त्याच्या ऊवर दाब देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा शब्द उच्चारता तेव्हा उसातला ऊ, म्हणजे ज्याचं पोट फोडून बाहेर आलंय तो डोळ्यासमोर आणा, म्हणजे उच्चार बरोबर होतो. ओम भू भुवस्वाहा, आता बघा उच्चार कसा गेला, स्वाहा असा तो डबल जोडला गेलाय. बरं, काय होतो, ओम भू भुवस्वाहा असा होतो, तर स्वाहा
तत्स्य नाही, तत्सम. बघा, जो शब्द गायत्री मंत्र तुम्ही जर हातात धरलात तर त्याच्यावरती अनुस्वार आहे. तत्सम वितुर्वरेण्यम भर्गोः. हा भर्गोः जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचं नाभीचक्र ते मणिपूर चक्र हे एका सेकंदामध्ये, मग त्या क्षणामध्ये, सेकंद सुद्धा जास्त झाला, स्वच्छ होतं. भर्गोः देवस्य. हा स आणि य हे जेव्हा जोडलं जातं, हा तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तुमचं मूलाधार चक्र आणि नाभीचक्र याच्यामध्ये दाब निर्माण होतो. धीमही धियो यो नः. हा जेव्हा म्हणाल तेव्हा तुमचं कंठ, या कंठामधले जे काही वायू असतो हा उत्तम होतो. धियो यो नः हा शब्द एक जो आहे हा उच्चारताना आपल्या कानावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हा काही प्रमाणामध्ये भ्रामरी येणं गरजेचं आहे. पण म्हटलं की मंत्रशास्त्र थोडक्यात जे आहे हे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकणं गरजेचं आहे. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा जे गुरुजी येतात, आपण म्हणतो की मंत्र जागर करतात किंवा सुक्त म्हणलं जातो, रुद्र म्हणलं जातं किंवा सुब्बा लक्ष्मींचं आपण व्यंकटेश स्तोत्र ऐकतो, तर आपल्याला का छान वाटतं किंवा का असं, तर शब्दांचे असलेले जे दाब आहेत ते आपल्या देहावरती सरळ परिणाम त्याच्यामुळे. तत्सम वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो नो नः प्रचोदयात. हा त जेव्हा म्हणतो तेव्हा त्या तचा पाय मोडलेला आहे, म्हणजे तिथं ते थांबलेलं आहे. मग सूर्याची उपासना करताना हा गायत्री मंत्र म्हणणं ह्या पद्धतीने गरजेचं आहे. रेकॉर्ड करून मी एकदा पाहिजे सरांना पाठवेन, आणि जेव्हा ते पुस्तक प्रकाश होईल त्याच्यामध्ये ऑलरेडी ह्याचे उच्चार दिलेला आहे. कारण 27 आणि 28 असे 2 प्रकार, 28 प्रकारचा गायत्री मंत्राचे उच्चारण त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येकाने कसं कसं करावं, की काय पद्धतीने करावं हे दिलेलं आहे. आणि सोपं आहे, म्हणजे त्या शब्दांवरती दाब किती वेळा द्यावा तर ते पण दिलेलं आहे. हे अजून एक गोष्ट की मंत्रशास्त्रामध्ये माता भगिनींनी थोडासा संयम राखणं गरजेचं आहे. कारण गायत्री मंत्र आपण म्हणतो की आपण ऑफिसमध्ये आहे, आपण ऑफिसमध्ये वातावरण उत्तम राहावं. हल्ली बघितलेलं असतं आपण की एक श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, गजानन महाराजांचा हे आहे किंवा गायत्री मंत्र लावलेला असतो त्याच्यामध्ये. तर गायत्री मंत्र कृपया लेडीजच्या आवाजातला आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये लावू नका. ह्याच्यामध्ये कुठल्याही माता भगिनींचा अपमान करायचा कुठला प्रश्नच येत नाही. पण ह्याचे जे शाब्दिक उच्चार आहेत हे उच्चार मुळामध्ये उच्चारले किंवा ती ताकद येत नाही. आपण एखादी गोष्ट करतो का तर त्याचा परिणाम त्या सराउंडिंग गोष्टीमध्ये सभोवताली व्हावा म्हणून ते केलं जातं. आणि याचा एक अगदी शांतपणे बसून त्याचा विचार करायला पाहिजे की आपण भारतीय शास्त्राला अनुसरून ह्या गोष्टी करत असतो की कुठल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे सात्विक ह्याच्यामध्ये हा गायत्री मंत्र कुठल्या स्त्रीनी किंवा ह्याच्यामध्ये म्हटलेला आहे का. जरी तो तुम्ही स्त्री मंत्र जरी म्हटला तरी त्याचं उच्चारण हे होऊ शकत नाही, कारण त्याच्यामधनं दोष उत्पन्न होतो. जसं मगाशी सांगितलं की पंटी आणि निरंजनमध्ये काय दोष आहे, तसा तो दोष उत्पन्न होतो आणि त्या माता भगिनींनाच रजाचा त्रास होऊ शकतो, गर्भाशयाचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी गायत्री मंत्र म्हणू नये असं मला वाटतं, किंवा तसं आपल्या शास्त्रामध्ये कुठं तुम्ही म्हणाल कुठं लिहून ठेवलं आहे का, तर तसं नाही आहे. काही मंत्र हे जे आहेत ते आपल्याला लक्षातच यायला पाहिजेत की ते नाही म्हणू. जे अग्नितत्वाचं जे मंत्र आहेत त्याला कुठल्या तरी प्रकारचं मर्यादा आलेली आहे. म्हणून आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो, जेव्हा अगोदर पूर्ण समज होता की बायकांनी गुरुचरित्र वाचू नये किंवा ह्याच्यात, तर काय झालं, ह्याचा फायदा समाजातल्या इतर लोकांनी खूप घेतला की हे वाचू नये. आणि मग काही जण म्हणायचे की मग वाचलं तर काय होईल. ते माझ्या गुरूंकडे जे यायचे विचार आला की गुरुचरित्र वाचू का, ते म्हणायचे वाचा. म्हणजे समाजात सांगितलेले वाचू नये आणि त्यांनी सांगितले तर वाचा. तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, मग नंतर त्याच्यामध्ये बदल घडत गेले काही, मग त्यातल्या जे काही मंत्र आहेत
ते गाळले गेले की ज्यांनी माता भगिनींच्या रजावरती, रजस्त्रावावरती परिणाम होतो, गर्भाशयावरती परिणाम होतो, देहामधल्या ऊर्जेवरती, उष्णतेवर परिणाम होतो. म्हणून ते म्हणायचे नाही, एवढंच त्याच्या पाठीमागं कारण आहे. कुठल्याही प्रकारचं पाप वगैरे काही नाही. त्यामुळं ह्या भानगडीत पडू नये. आपल्या गुरुचरित्र बायकांनी वाचायचं दिलेलं आहे आणि आमचे गुरु तर अगदी निक्षून सांगायचे, तुमचं ज्यावेळी रोजवृद्धी तुमची होऊन जाते तेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचा. कारण तुमच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही आयुष्यात आता प्रवेश केलेला असतो. त्यामुळं त्याच्यावरती परिणाम व्हायचं काही राहिलेलं नसतं किंवा ते निष्क्रिय होतं. आपण बघतो की मासिक पिरियड्स जातात स्त्रियांचे, मग त्या प्रकारे तुम्हाला त्यावेळी जो काही तुमच्या देहामधल्या हार्मोन्स इनबॅलन्स होतो तो वास्तविकरित्या परमेश्वराने नैसर्गिकरित्या परत तुमचं शरीर उत्तरार्धासाठी तयार करायची किंवा करण्याची असलेली ती प्रक्रिया असते. मग ती एकदा प्रक्रिया पास केली तुम्ही की मग तुम्हाला मग ह्या शब्दांचा तुमच्या देहावरती उष्णतेचा, ऊर्जेचा परिणाम होत नाही. कारण ती उत्पन्नच होत नाही. म्हणून ते चालू शकतं असं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. पण शक्यतो जे आपल्या नाही आहे ती करू नये. तिसरी गोष्ट, मंत्रशास्त्र करताना हल्लीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे दिवे निघाले की मध्ये मी बघितलं की आमचा हा दिव्य दीप वापरा आणि अमुक हा मंत्र लावा. त्यालाच एक छोटीशी आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बसवून त्याच्यामध्ये मंत्र हा तुमच्या घरात केलात तर तुमच्या घरामधले सर्व दोष निघून जातील, सगळ्या प्रकारच्या उत्तम ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होईल आणि प्रचंड प्रमाणामध्ये मग ऑनलाईन किंवा सगळीकडे त्याचा बिझनेस होतो. असं काहीही नाही की त्याच्यातनं तुम्हाला उत्पन्न होणार आहे. तुम्ही तो मंत्र काय तो बघा. तुम्ही काय करताय, स्वतः काय करताय ना, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला गायत्री मंत्र हा का असायचा, की त्रिकाल संध्या का केली जायची, तर त्याच्यासाठी केली जायची. मग ब्राह्मणांना त्रिकाल संध्या करायचा होता. बरं आता इथं म्हणजे ब्राह्मण म्हणजे काय, आज मी बापट आहे म्हणून ब्राह्मण आहे का, तर त्याच्यात नुसतं बापट म्हणून ब्राह्मण नाही. जो ब्रह्म जाणतो, ब्रह्मतत्व जो जाणतो ना, तो ब्राह्मण म्हणतात. म्हणजे आडनावावरनं ब्राह्मण ठरत नाही. त्यामुळं हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की फक्त हा अधिकार तुझ्या, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही संध्या तुम्ही करू शकता. तर ह्या संध्येमध्ये काय करतात की तुम्हाला सूर्याची उपासना केली जाते. म्हणजे आपण जसं म्हणतो की आत्ताच्या काळामध्ये मोबाईल वापरला, 3 तास वापरला की परत एक अर्धा तास चार्जिंगला लावू, मग परत संध्याकाळ वापरू, परत अर्धा तास लावू, बस देहाचं हे चार्जिंग आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही त्रिकाल संध्या हा जो प्रकार आहे ते करू शकता. हे सर्व मंत्रशास्त्रामध्ये येतं. गुरुजींकडनं तुम्हाला हे शिकायला लागतं. ज्या लहान मुलांचे मुंज होते, अतिशय छान प्रकारे सध्या रेकॉर्डिंग वगैरे होतं, सगळ्या बाहेर त्यांची वराती काढल्या जातात. पण तो मुलगा ज्या दिवशी त्या मुंज झाले त्या दिवशी जे फोटो काढतो त्याच्यानंतर ना तो लंगोट नेसतो, ना भिक्षा मागतो, ना काही करत. मग हे आपण आपल्या संस्कृती जपतच नाही, हे मोठं दुर्दैव आहे. की मी आता आपण समाज प्रबोधन करताना फक्त समोरच्या कुठल्या जाती धर्मावरनं समोरच्याला नावं ठेवणं हे चुकीचं आहे. मग समोरची व्यक्ती लहानपणापासून जाती धर्माचा कसा आदर करतं हे आपण पण शिकणं गरजेचं आहे. ते जर आपण अंमलात आणलं तर आपणही समृद्ध, आपणही म्हणजे समृद्धच राहू. म्हणजे उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये मग नंतर तुम्हाला त्याच्यात वेगळे संस्कार करायची गरज नाही. कारण मुळामध्ये संस्कार हा एक वर्ग चालवायची गरज नाही आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं की आता शाळेला सुट्ट्या लागल्या, उन्हाळी सुट्टी लागली, वार्षिक परीक्षा झाली की आता काय करतो मुलगा संस्कार वर्गाला जातो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण का बाहेर जायला लागतं मुलाला संस्कार वर्गाला? कारण आई वडिलांवरतीच संस्कार, म्हणजे आई वडील काही करतच नाहीत. मग ते तिथनं म्हणजे मुळातनं करणं खूप गरजेचं आहे. मग घरामध्ये तुम्ही घरातली स्त्री जर निरंजनच लावत नसेल, तिला वेळच नसेल, ती म्हणते मला वेळच होत नाही, मी पण काम करते, हे नाही. किती सेकंद किंवा किती वेळ लागतो.
हे खूप ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं ना की नामस्मरण, नाम, जप ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत सध्याच्या लोकांनी त्या आपल्याला जसं जमतंय ना तशा त्या ॲडजस्ट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा न ठेवलेली सर्वोत्तम ठरेल, की त्याच्यामध्ये काही ठरत नाही, की काहीही गरज नाही. घरात फोटो लावला म्हणजे तिथं स्वामींचं अस्तित्व आलं असं अजिबात नाही आहे. किंवा घरामध्ये तुम्ही तिरुपती बालाजीचा फोटो लावला म्हणजे तुमच्याकडे समृद्धी आली, तर तसं नाही आहे. तुम्ही त्या तत्वांवरती किती चालता आणि एकरूप होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ते किती तुम्ही त्याच्यामध्ये पाळता ह्या गोष्टी. घरातल्या अन्नामध्ये आज किती भयान अवस्था आहे. आधी 100रांमध्ये 1000रांमध्ये एखाद्याला कॅन्सर असायचा, मग त्याचं प्रमाण साधारण एक 5-6 वर्षापूर्वी 100रामध्ये एकात आला. आज 10 मधल्या 6 जणांना कॅन्सर निघतो. याचं आपण विसरतो की हे का घडतंय. कारण आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची साधना केली जात नाही. उत्तम आपण फक्त हे करून मोकळा होतो. कुठल्याही गोष्टीला अपवाद असतात. कितीही उत्तम प्रतीचं आंब्याचं फळ असलं तरी त्यातलं एखादं फळ हे खराब हे निघणारच. पण ते खराब फळ निघालं म्हणून ती आंब्याची पेटी खराब आहे असं नाही होत. ते आपण ते फळ बाजूला केलं की बाकीचे वाचतात. तसं तुम्ही एखाद्याला आपण म्हणतो की तो इतकं देवाचं करतो, ह्या सर्व गोष्टी करतो, ओथा पुराणा सगळं वाचतो, पण काय त्याला कॅन्सर निघाला. का निघाला तर बरं साधना सुद्धा कशी विषासमान होऊ शकते. साधना सुद्धा विषासमान होऊ शकते. साधना ही विषासमान होऊ शकते. एक साधं 2 उदाहरणं सांगतो. हल्ली बऱ्याच जणांना आपल्या देवघरामध्ये 100 देव जमवायची सवय असते. प्रत्येक देवतेचं तत्व वेगळं आहे. प्रत्येक देवतेची ऊर्जा वेगळी आहे. मग ती ऊर्जा जेव्हा ती निर्माण होते ती जाणार कुठं. त्या ऊर्जेमध्ये आपल्या घरामधली जी कंपन आहेत ती बिघडली जातं. मागं आपल्याच इथल्या देव आणि देवदर्शन याच्यामध्ये सांगितलं होतं की मुळात 5 जे आपल्या पहिल्यापासनं जी तत्व ठेवून दिलेली आहेत, निवडून दिलेली आहेत, तीच फक्त असणं गरजेचं आहे. गणपती, श्रीकृष्ण, त्याच्यानंतर शाळीग्राम, अजून एक शंख पण सांगितलेला होता, अन्नपूर्णा सांगितलेली होती, की ह्या 4-5 गोष्टी आहेत ना तेवढ्याच हव्या. आपण ह्याचा टाक आण, त्याचा टाक आण, अजून इथले अंगारे ठेव. मी त्याच्या जेव्हा देवारा असतो त्याच्यावरती घरात गेलेल्या मृत माणसांचे फोटो ठेव, आपल्या गुरूंचा फोटो ठेव किंवा त्याच्यात ठेव. तर नाही, देव हे तत्व आहे. हे आपण प्रामाणिकपणे स्वीकारणं पाहिजे. भावनात्मक होऊन जर तुम्ही त्याला सामोरं गेलात तर तुम्हाला त्याचा परिणाम हे भोगायलाच लागतात. एकच मार्ग म्हणून सांगतो की 100 प्रकारे. बऱ्याच जणांना सवय असते, काय करतात, पहिल्यांदा सुरुवात करतात गायत्री मंत्र, त्याच्यानंतर अथर्वशीर्ष, नंतर रामरक्षा, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यानंतर ललित सहस्त्रनाम, त्याच्यानंतर अजून कुठलं कवच, त्याच्यानंतर अजून कोणीतरी सांगितलेलं असतं ते कवच, त्याच्यानंतर मुलाला 7.5 असते, मुलीला 7.5 असते म्हणून त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर शनीचे. एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्या तयार करत असता, ह्याच्यातनं निरनिराळी उत्पन्न होणारी जी कंपन आहेत. म्हणून सांगतो मंत्रशास्त्र हे सोपं शास्त्र नाही आहे. मंत्रशास्त्र हे अग्नी निर्माण करणारं शास्त्र आहे. कसं निर्माण करेल हे आपल्याला सांगता येत नाही. आपण जुन्या सिरियलमध्ये बघितलेलं आहे की एखादा योद्धा म्हणजे मोठा योद्धा बघा, असं कधी दिसलंय का एखादा शिपाई जर त्या रामायणामध्ये शिपाई लढतोय रामाच्या सैन्याकडनं, की तो असा धनुष्य धरलाय, त्यांनी कुठलं जप काय मनात म्हटलेलं आहे आणि सोडलंय, तर नाही. ते विशिष्ट योद्धे होते. म्हणजे ज्यांना ह्या मंत्र तंत्राचं ज्ञान होतं तेच लोक अस्त्र निर्माण करू शकत होते. म्हणजे बाण तोच असायचा, साधाच असायचा, पण त्याच्यामध्ये त्या बाणामध्ये ती ताकद, शक्ती निर्माण जेव्हा त्याचं धरलं जायचं की आपण ते तोंडाने बडबडायचं. ते काय बडबडायचं ते सांगत नाहीत, म्हणजे दाखवायचे नाहीत कशाचं.
पण ती जो मंत्र म्हणायचंय की त्या मंत्राची देवता त्या बाणामध्ये उत्पन्न व्हायची आणि समोरच्यावरती आघात करायची. म्हणजे किती पॉवरफुल साधना, म्हणजे शक्तिशाली साधना ही मंत्राची आहे. मंत्राला म्हणून हलक्यात कधी घेऊ नये. जर तुम्ही चेष्टा म्हणून जर त्याच्यामध्ये ऐकाचा, म्हणून घरामध्ये सुद्धा आपण जे लावून ठेवतो, तुम्ही जर पाहिलं, म्हणजे हा तुम्हाला अगदी कॉमन आलेला एक अनुभव सांगतो की ज्या घरामध्ये, म्हणजे हे तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या घरामध्ये थोड्या मोठ्याने देवतांचे स्तोत्र राहिलेले असतात त्या घरामधली मुलं किंवा लहान मुलं ही चिडचिडी असतात. हे म्हणजे आता हा जेव्हा जर तुम्ही व्हिडिओ ऐकाल तेव्हा थोडंसं ऑब्झर्वेशन करावं. किंवा ती सांगतात, बाबा जरा बारीक कर, आई जरा बारीक कर, हे जरा लावू नको. त्याचं कारण असं की त्यांच्या मेंदूला त्या अक्षरांची सवय नसते आणि त्यांना ती सहन होत नाही. म्हणजे झोपलेले असतात ना तरी जागे होतात आणि चिडचिड करतात. मग ती सहन होणं, म्हणून महत्त्वाचं काय आहे की मला काय, मी स्वीकारू शकतो, माझ्यासाठी कुठला उत्तम मंत्र आहे, तर त्या मंत्राचा अभ्यास करून तो स्वीकारला पाहिजे. म्हणून आता ह्याच्यातला, म्हणून रामरक्षा का त्याच्यात सांगितली की रामरक्षा हा एकमेव मंत्र असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जरी दाब कमी जास्त झाला तरी तो स्तोत्र स्वरूपात पण असल्यामुळे ती त्याची चांगली उत्तम शक्तीच तुम्हाला मिळते. म्हणजे सुरुवातच आहे बघा, अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्र असते. म्हणजे स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे. स्तोत्र म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्या तत्वाचा स्त्राव असणं. म्हणजे एखादा म्हणून स्तोत्राच्या शब्दाचा अर्थ आहे की त्या शक्तीचा स्त्राव असणं, त्याला स्तोत्र म्हणतात. मग हे म्हणताना की तो शब्दाचा कमी जास्तपणा तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये रामरक्षामध्ये बघा की दाब नाही आहे, विशिष्ट मंत्र नाही आहे. पण विशिष्ट मंत्र असतील, तुम्ही कोणाच्याही कान भरण्याने, अमुक मी काम ह्याला गेले, यूट्यूबवर ऐकला, त्यांनी म्हटला, मग आता मी म्हणायला सुरुवात करते. मग बऱ्याच जणांचे दिवसभर फोन चालू असतात, ते म्हणतात आम्ही अमुक मंत्र म्हटला, त्यांनी हा सांगितला, आम्हाला खूप फरक पडला. तुम्हाला पडेलच असं नाही. म्हणून स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी गुरुची जीवनामध्ये आवश्यकता काय ना, तर ती याच्यासाठीच आहे. आणि प्रत्येकाला तो लाभतो असं नाही. कारण सगळ्यात मोठाच प्रश्न आहे की काय हे करावं, की मी कुठं जावं त्याला. मग अशा वेळी सांगितलेलं आहे की आपलं नाव हाच आपला मंत्र आहे. आपलं नाम, आपलं स्वतःचं नाव, माझं नाव हेमंत आहे, तर हेमंत हा माझ्यासाठी मंत्र आहे, सर्वोत्तम मंत्र आहे. म्हणजे तुम्हाला विचारायला लागत नाही. आणि ज्या मंत्राचा आपल्याला उपयोग होतो, हा मंत्राचा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या गुरुजी येणारे असतात, त्यांच्याकडनं विचारून घ्यावं की हा मंत्र शिकून घ्यावा. परस्पर उच्चार करू नये की अमुक हे मंत्र करायला लागलोय तर आता असा असा म्हणायचा नाही. मला काय धार्जिन आहे, मी काय करायला पाहिजे हे सांगणारा समोरचा पाहिजे. म्हणजे एकच मंत्र 4 जणांना वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा उच्चारता येतो. कुठल्या शब्दाचा दाब दिल्यानंतर मला फायदा होणार आहे ना, हे कळणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती काम चालू आहे. लवकरच त्याचा सुद्धा एक पुस्तक स्वरूपामध्ये हे करणार आहे. कारण हा खूप मोठा सध्याचा प्रॉब्लेम आहे की प्रश्नचिन्ह पडतं की करावं काय, आणि म्हणून माणूस मग तो इतर ठिकाणी त्याच्यामध्ये जातो. आणि दुसरी याच्यामध्ये म्हणजे अत्तर तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्हाला खूप, म्हणजे सगळ्यांना एक विनंती आहे की मुचखिना हिना हे अत्तर शक्यतो घरामध्ये तुम्ही वापरू नका. हे अत्तर जरी स्वामींना, महाराजांना जरी प्रिय असेल तरी ते तुम्हाला विरक्तीकडे नेणारं आहे. त्याचा गुण हा विरक्तीचा आहे आणि जो गुण विरक्तीचा आहे तो आपल्याला उपयोगाचा नाही. तुम्ही मठात जाता तिथं लावा, हरकत नाही. पण घराचा मठ करायला जाऊ नका. घराला घरपणच ठेवा. घरातली देवता ज्या आहेत, या 5 अग्निदेवता आहेत, त्यांचंच तुम्ही रोज स्मरण करणं गरजेचं आहे. कुठल्याही कितीही प्रिय जरी असले तरी आपल्या मृत व्यक्तींचे घरामध्ये फोटो लावू नका.
त्यांना उगाच प्रसाद दाखवा. बऱ्याच जणांना ह्या सवय असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या ऑब्झर्व केला, अभ्यासाने त्या गोष्टी लक्षात आल्या की त्यांना प्रसाद दाखवायचा किंवा दिली ना, गती झाली ना त्यांना. म्हणजे 10व्याला आपण कावळ्याला तिथं पिंड ठेवायचा आणि मग आपण म्हणायचं चला आहे ना आता गती मिळाली, ते आता छानपैकी ॲस्ट्रोडवर्ल्डच्या दरवाजा त्यांनी क्रॉस केला आहे आणि तुम्ही सकाळी इथं नैवेद्य दाखवता. म्हणजे तुम्ही विचार करा की कशात आपलं काय चुकतंय का नाही चुकतंय. मग देवत्व आहे, देव आहेत ना, त्यांना दाखवा. हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणजे नाम झालं, नामस्मरण झालं, जप झाला जो नियंत्रित आहे, कुठल्याही माळेवर करा. आणि ज्या माळेनी तुम्ही जप करता ती माळ परिधान करू नका. म्हणजे किंवा परिधान केलेल्या माळेवरती जप करू नये, कारण ते तत्व किंवा ती ऊर्जा त्या माळेमध्ये तयार झालेली असते. अजून एक प्रश्न आहे की बऱ्याच जणांचा असतो की माझी जप माळ आहे, म्हणजे एक मुलगा आहे आणि घरामध्ये अजून मुलगी आहे असं समजा की आई किंवा वडील वापरत असलेली जपमाळ मुलींनी वापरू नये का वापरावी, किंवा आसन वापरावं का वापरू नये, हा पण एक साधारण प्रश्न असतो. तर आसन वापरू नये. आणि दर्भासन, घोंगडी ही जर असेल, कारण ही ऊर्जा साठवून ठेवणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. घोंगडीमध्ये ऊर्जा, त्यात व देहाची ऊर्जा साठवली जाते म्हणून ती वापरू नये. दर्भासनामध्ये सेम आहे. एखादी सतरंजी जर असेल तर तुम्ही ती झटकलीत तर तुम्ही वापरू शकता. जपमाळ जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही ती हातावर घ्या, हातावरती ती घासा आणि तुम्ही वापरू शकता. एक जपमाळ घरातली 10 माणसं जरी असतील तरीही वापरू शकतात. कुठल्याही प्रकारे त्या जपमाळेमध्ये काहीही उत्पन्न होत नाही. ते गणिती तुम्हाला मोजण्यासाठी दिलेलं साधन आहे. हा पहिला त्याच्यामध्ये भाग लक्षात ठेवा. अगदी सोपं. जर असं वाटलं की याच्यामध्ये आहे तर ती हातावर इथे ठेवा, घासून मोकळी करून टाका. धुवून घेतली पाहिजे, मग गोमूत्राने धुवू का, याने धुवू का, हे प्रश्नच नसावे. एका घरात राहताय तुम्ही, एकच थाळी आहे, उगाच त्याच्यामध्ये आपण भांडण त्याच्यामध्ये करू नये. आणि मनामध्ये शंका नसावी. तत्वाशी एकरूपता कसं होणं हे गरजेचं आहे. आता मी बोटाने मोजा, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, वचन मोजा. बऱ्याच जणांना सवय असते 108 झाले, एक कमी पडला नाही ना म्हणून 109 म्हणतात. म्हणजे ही किती गमती आहेत, म्हणजे किती मनाचा कमकुवतपणा आहे. म्हणून साधना आणि मंत्रशास्त्रावरती कोणीही विचार करताना अभ्यास करूनच मंत्राचा वापर नित्य जीवनात करावा. अन्यथा मंत्र हे विषासारखे काम करतात. परत पुनरुच्चार करतो की मंत्र फक्त आणि फक्त रामरक्षा हा एक आणि अथर्व शीर्ष हे 2च गोष्टी अशा आहेत की ह्या तुम्हाला देहामध्ये कसंही उच्चार जरी केलात तरी उत्तमच त्याच्यामध्ये फळ देतात. पण इतर मंत्र, गायत्री सुद्धा असो, मृत्युंजय मंत्र असो, तुम्हाला जर ते विशिष्ट दाबाने म्हणता येत नसतील तर म्हणू नका. तुम्ही जे आपल्याकडं आज ऑनलाईन लाखो गुरुजी झालेले आहेत, आपले जुन्या काळातले गुरुजी आहेत, त्यांना सांगावं की गुरुजी मी तुमच्याकडे येतो. नाही तर आता जसे मंदिर झालेत, ज्या गुरुजींना उत्तम ज्ञान आहे त्यांनी जावं. आपल्या जोगेश्वरीच्या इथं ह्याचं मंत्रशास्त्र शिकवलं जातं किंवा तिथं विद्यार्थी तयार केले जातात. म्हणजे गुरुजी त्या जिथं आपण म्हणतो ना प्रशिक्षण दिलं जातं, तिथं तुम्ही जा. त्या गुरुजींकडनं त्यांना म्हणो की मला हा मंत्र माझ्याकडनं म्हणून घ्या. आणि मग ते म्हणाल्यावर ते गुरुजी जर ज्ञानी असतील, हे मुद्दामून आत्ताच्या काळात गरजेचंच आहे की का जावं ज्ञानी माणसाकडं, की त्याला दाब कळसतो. ज्या माणसाला शब्दाचा दाब कळला आणि मग तुम्ही ते म्हणू शकता. माझ्या कानामध्ये मला एकांकडनं कोणाकडनं नाम घ्यावं हे सुद्धा सध्या खूप गरजेचं आहे. मंत्रशास्त्र असं शास्त्र आहे की ती एक आग आहे की तुम्ही कुठलंही केलं, पाणी जरी ठेवलं आणि योग्य मंत्र म्हटला तर त्या पाणी हे तुम्हाला औषधासारखं काम करतं. त्याच्यात काहीही मिसळाची गरज नाही. आपण जे गजानन महाराजांच्या पोथीमध्ये ऐकलेलं आहे,
अध्याय नंबर 2, जानराव देशमुखांना गजानन महाराजांनी पायाचं तीर्थ दिलं की त्यातनं ते पूर्ण बरे झाले. म्हणजे काय झालं की त्या देहामधनं किंवा काय जो काही उच्चार जो महाराजांनी केला असेल त्यातनं त्या पाण्यामध्ये ते चैतन्य किंवा ती ताकद उत्पन्न झाली. म्हणजे परत परान्नाचा मी जो विषय त्याच्यामध्ये आला की तो इथं परत त्या परान्नाशी निगडीत झाला. म्हणजे जे काय अन्न किंवा पाणी घेतोय आपल्याला माहितीच नसतं की काय विचारांनी घेतलं जात आहे. मग ही जी ताकद आहे, अगदी तुम्ही हातात पाणी घेतलं आणि चुकीचा मंत्र म्हटलात आणि तुम्ही प्यायलात तरी तुमच्यावर वाईट परिणाम होणार. मग ह्याच्यावर आम्ही एक अभ्यास करून त्याच्यामध्ये एक एखाद्या व्यक्तीला की त्यांनी करायचं काय, त्याच्यातनं काहीतरी कॉमन असं आहे का की आपण तो लावावं, की ते म्हणजे एक साधारण उपचार काही आहे का, काही करता येईल का, की काहीच नाही करायचं पण आम्हाला सर्वचं फळ हे पाहिजे. मग त्या माणसाचा अभ्यास केला जातो. म्हणजे ह्याच्यावरती आम्ही एक स्वतः तो माझ्या क्लासमध्ये कंपनशास्त्र शिकताना त्याच्यावर संशोधन त्याच्यात केलेलं आहे की 4 माणसं पण त्यांना काही कळतच नाही की मी काय करावं. मग त्यांच्या पत्रिकेच्या अनुषंगाने, पत्रिका नसेल तर त्यांचा ओरा तपासायला लागतो. मग त्या तपासल्यानंतर त्यांचे कुठले ग्रह नीट आहेत नाही आहेत, पण 9 ग्रहामध्येच हे सगळा हा खेळ असतो. तर त्याच्यामधनं काय दोष उत्पन्न होत आहे, कोण सपोर्टिव्ह आहे याचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्या त्या गुरुजींकडनं ते संस्कार केले जातात. ते अग्नितत्व आपल्याला प्रज्वलित करायला लागतं. ते संस्कार करून मग त्याची जी विभूती आहे हे तुम्ही कशात तरी ती तुम्ही बसवून ठेवू शकता किंवा ती कशात तरी ठेवली जाते. आपण जशी एखाद्या संस्थांना गेलो की विभूती येतो आपण घरामध्ये ठेवून देतो की ते काही आपल्याला मुलाला बरं वाटत नाहीये, बाहेर चाललाय की ते पटकन घेऊन आपण लावतो. का लावतो? कारण त्यात ताकद असते. मग तशी ताकद निर्माण करायची आणि मग त्यातनं तुम्ही त्याचं जर फक्त त्याची रोज त्याला नमस्कार केलात किंवा हे, कारण तुमच्या नावाने ती तयार केलेली असते, तर ह्याचा ती ताकद उत्पन्न करून त्याचा सुद्धा फायदा केला जातो. त्याच्यावर अजून विचार चालू आहे की सोपं कसं करायचं. कारण काय आहे की ह्याच्यामध्ये तयार करताना चंदन वापरलं जातं. म्हणजे समिधा वापरताना चंदन हे सर्वोत्कृष्ट आपल्याला जे आपण समिधा वापरतो तर ते चंदन जातं. आणि आज चंदनाचा आपण बघतो की सहजासहजी उपलब्ध नाही. मग त्या सर्व गोष्टी येतात. तर काही माणसांकडे तर काही नाहीच आहे म्हटल्यानंतर त्यांनी काय करायचं, तर त्याच्यावरती अभ्यास चालू आहे. पण का चालू आहे तर ह्या सर्वसामान्य माणसांचं जीवन उत्तम आणि चांगलं व्हावं याच्या पाठीमागं हा वास्तविक भाग आहे. आणि मग ह्या नामस्मरण, जप, मंत्र, परत एकदा सांगतो, मंत्र जेव्हा तुम्ही एखादा स्वीकारता तेव्हा गुरुजींकडनं, अगदी पुण्यामध्ये राहणार असाल तुम्ही कसबा गणपतीमध्ये जा, तिथले गुरुजी असतील, कोणीही तुम्ही आपल्या नवा विष्णूमध्ये कित्येक गुरुजींचं असतात त्यांच्याकडनं कोणाकडनंही मंत्र तो शिकून घ्या, तो म्हणा आणि मगच तो स्वतः रोज नित्य पठणाला त्याची सुरुवात करा. कारण मंत्र हा ताकदच तशी असते. नुसतं तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावरती हात ठेवून जर गायत्री मंत्र म्हटला सूर्यासमोर उभं राहून तरी तुम्हाला तुमच्या शरीरामधली व्हिटॅमिनची कमतरता जाणवणार नाही. म्हणजे इतकी ताकद आहे. पण तोच म्हणताना जर काही चुकलं तर त्याच्यामधला तो गुण सुद्धा त्या पाण्यात येतो, त्याचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मंत्र हे खूप दाब उत्पन्न होणारं शास्त्र आहे. तर त्यांनी ते गुरुजींकडनं घ्यावं. आणि मग सगळ्यात शेवटी जो भाग येतो तो साधनेचा येतो. कॉमन प्रश्न असतो की मी काय साधना करावी, म्हणजे मला सध्या साधनेला वेळ होत नाही. मग दरवाजे बंद करून साधना केली जाते, लाईट बंद करून साधना केली जाते. काही जणांना डोळे मिटल्यानंतर लगेचच 100 कलर दिसायला लागतात, काही जणांना महादेव दिसायला लागतात, काही जणांना अनेक नाग दिसायला लागतात. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचा आणि साधनेचा कुठल्याही प्रकारे दुरान्वय संबंध नाही. मनुष्याला तेच दिसतं जसा तो विचार करत असतो किंवा त्याच्या देहामध्ये कधी ना कधी ते मेमराईज झालेलं असतं, मुरलेलं असतं. तेव्हा ती मेंदू जेव्हा एकाग्र अवस्थेत येतो, म्हणजे शांत अवस्थेत येतो,
तेव्हा तुम्हाला ते डोळ्यासमोर दिसायला सुरुवात होते. जरा तुम्हाला वाटतं की मला अमुक अमुक गोष्ट दिसायला लागली आहे किंवा लगेच जाणीव होते, असं त्याच्यामध्ये होतं. तर तसं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फक्त जे रंगाचं गणित केलं जातं की कुठला रंग बघावा, पांढरा रंग बघावा, तांबडा रंग बघावा, लाल रंग बघावा, केशरी रंग दिसतोय, पिवळा रंग दिसतोय. रंगांच्या मागं कोणीही जाऊ नये. आपलं मन शांत कसं होईल, देह शांत कसं होईल, ती साधना करणं महत्त्वाचं आहे. आणि ती साधना करण्यासाठी तुम्हाला आपण जसजसे शवासन आलेलं आहे, प्राणायाम करून तुम्हाला प्राणावरती, जसं आपण म्हणतोय प्राणायामाचे विविध प्रकार आहेत की साधना करताना त्याचा उपयोग केला जातो. अमुक आपण एखादं शिबिर अटेंड करतो की तिथं हे केलं आता, म्हणजे एक आता हे केलं की एक विशिष्ट गुरुजी कोणतरी हृदयाचं एक हे घेतात, म्हणजे शिबिरामध्ये लगेच हृदयावरचं दाब कसा कमी करायचा हा सराव लगेच करून घेतात. शक्य नाही आहे. शेवटी प्रत्येक गोष्ट ही सरावाने येते. आपल्या देहावरती त्याचा ताबडतोब परिणाम टाकू नका. आणि ज्यांना खरंच ताकद असते ते आपल्या ताकदीचा सहजासहजी उपयोग असा चार चौघामध्ये करत नाहीत. कारण हे का सांगतो आहे की ह्यांनी आपल्याला साधनेचा ऱ्हास होतो आणि मग आपण पुढं जात नाही. म्हणजे आपल्याला आयुष्यात तुम्ही काही कमवूच शकत नाही किंवा कमवतच नाही किंवा तुम्ही तिथंच राहता की काय साध्य करायचं होतं ते कळतच नाही. शेवटपर्यंत मग माणूस भटकत राहतो. मग एकदा ह्या एका ठिकाणी जाताय ना, एकाच ठिकाणी जा, एका ठिकाणी श्रद्धा ठेवा, तिथंच बसून काही प्राप्त करायची गरज नाही. फक्त स्वतःच्या श्वासाचं फक्त तुम्ही आवाज ऐकायचा प्रयत्न करा, त्याला साधना म्हणतात. कारण आमच्या गुरूंना मी विचारलं की साधना करू म्हणजे कुठं करू, पाताळेश्वरला जाऊन करू का? तर ते म्हटले नाही, रमणबागेच्या मधल्या सुट्टीत साधना कर. मला पहिल्यांदा वाटलं की असं कसं काय म्हणतात. रमणबागेमधल्या पहिल्या सुट्टी म्हणजे ते 1000 विद्यार्थी तिथं एवढी मोठी बडबड 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 करणार आणि तिथं जाऊन माझ्या मन स्थिर कसं होईल. म्हटले तिथंच कर. तिथं जर मन स्थिर झालं तर म्हणले की तुझं सगळीकडे मन स्थिर होऊ शकतं. पण जिथं मुळातच शांतता आहे तिथं तुमचं मन शांत होऊन काय उपयोग आहे. म्हणजे जिथं अस्थिरता आहे, म्हणजे जीवनामध्ये जेव्हा तुमच्या संकट येतात तेव्हाच तुमचं वैचारिकता आणि विचार हे स्थिर असणं गरजेचं आहे. पण ज्याला काही संकटच नाही आहेत त्याला तुम्ही स्थिरता असून उपयोग होत नाही. म्हणून देहाची आणि मनाची स्थिरता असणं खूप गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये मंत्रशास्त्र आणि साधना हा एक आपण तुम्ही म्हणत असाल सर नंतर एक भाग घेऊ, कारण तो खूप मोठा होईल. मग कुठल्या साधनेमध्ये कुठले मंत्र कसे वापरता येतात, किंवा आपण रामकृष्ण परमहंस म्हणू किंवा मग आपण तो क्रियायोग म्हणू की कशा प्रकारे मी कसं बसलं, काय केलं. माणसाला साधना शब्द खरं सांगायचं त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं की आपण बसून एका ठिकाणी फक्त स्मरण केलं म्हणजे साधना झाली, तर तसं नाही. कुठली पोथी वाचली म्हणजे साधना झाली, तर तसं नाही. तर साधना म्हणजे आपल्या श्वासामध्ये त्या परमात्म्याचा अग्नी साधणं. ती साधणं जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला जेव्हा जाणीव होते ना की माझ्यामधला जो मी श्वास घेतोय त्यातला जो अग्नी आहे हा कोणतरी वेगळा आहे. तो कार्यान्वित होणारी जी गोष्ट आहे, जो मी श्वास घेतोय हा मी घेत नाहीये, ही मनुष्याला जेव्हा जाणीव होते ना तेव्हा त्याला म्हणतात साधणं. आणि त्याला ती साधणं ही क्रिया आपल्याला कशी साधायची, मग ती थोडक्यात ह्याच्यामध्ये क्रियायोग येतो. मग क्रियायोगांवरती बऱ्याच जणांनी लाहिरी माशा वगैरे यांनी लिहून ठेवलेलं आहे. कारण साधना ही सोपी नाही आणि साधना ही अवघड तर नाहीच नाही. फक्त तुम्हाला ती कशी करायची हे कळणं गरजेचं आहे. प्रत्येकाने डोळे मिटले की समोर डोळे मिटून बसा म्हणजे तुमचं मन शांत होईल, होत नाही. मनुष्याचे डोळे मिटले की त्याचं मन जास्त पळायला सुरुवात करतं, जास्त बघायला सुरुवात करतं. मग ह्या सर्व गोष्टी क्रियायोगात आल्या. मग त्याच्या काय खुणा आहेत, मग आपल्या देहामधल्या आपले एवढे अवयव शरीराला दिलेले आहेत,
मग प्रत्येक उगाच दिलेले का? आपल्याला परमेश्वराने 5 बोटं का दिली, इकडं 5 इकडं 5 का दिली? आपण कधी विचार करत नाही. आपण म्हणतो धरण्यासाठी दिली. तर फक्त एवढंच आहे का? आपल्याला 2 कान का दिले, 2 डोळे का दिले, जीभ का दिली? आपले जे उच्चार असतात ते कसे आहेत? मग भ्रामरी कशाला म्हणतात, शांभवी मुद्रा कशाला म्हणतात? ह्या ज्या क्रियायोगातल्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या साधनेमध्ये येतात. मग म्हणून साधना ही सुद्धा एक तुम्हाला क्रियायोगाचा जो प्रकार आहे तो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायला लागतो किंवा त्याची माहिती तरी तुम्हाला पूर्ण घ्यायला लागते. पण अभ्यास त्याचा निश्चितच तुम्हाला गुरुतत्वाच्या अंमलाखाली करायला लागतो, कारण सगळं श्वासाशी निगडीत आहे, क्रियेशी निगडीत आहे. म्हणून तिथं ती साधना तुम्ही करू शकता. म्हणून नामस्मरण म्हणजे साधना नाही, जप म्हणजे साधना नाही, आणि मंत्र उच्चारण म्हणजे साधना नाही. साधना हा क्रियायोगाशी असलेला भाग आहे. सरांनी आपल्याला संधी दिली तर आपण हा नक्कीच परत एकदा रेकॉर्ड करू. कोणाला काही जर शंका असेल तर त्यांनी प्रश्न नक्की पाठवावा. परत एकदा सोप्यातलं सोपं करून एकदा एका ओळीत सांगतो. नामस्मरण करताना रामाचं करा, श्रीरामाचं करा. राम नाव नुसतं घेऊ नका, श्रीराम घ्या, कारण हा मर्यादेचा पुरुषोत्तम आहे की जो ज्याला पत्नी आहे आणि हा ज्याच्यामध्ये पूर्णत्वाचा भाव आहे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम नुसतं म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट ते म्हणायचं नसेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमचा जो राशीचा जो स्वामी आहे त्याचं तुम्ही नामस्मरण करू शकता. तिसरं तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करू शकता. आणि ह्या सर्व गोष्टींचं करायचं नसेल तर तुमच्या आई वडिलांचं तुम्ही नाव घेऊ शकता, आईचं माहेरचं नाव. एवढं तुम्ही म्हणजे नामस्मरणामध्ये अखंड नामस्मरणात, अखंड म्हणजे दिवसभर तेच घोळत राहायचं, घोकत राहायचं असं नाही. अखंड म्हणजे त्या तत्वापासून आपण आपला देह विचार हे वेगळे न करणं, त्या तत्वावरती आपण चालणं. म्हणजे श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि इकडं मांसाहार करायचा, दारू प्यायची, शिव्या द्यायच्या, गैरउद्योग करायचे, तर ते खंडित नामस्मरण होतं. त्याला नामस्मरण होत नाही. अखंड नामस्मरण म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होणं, त्या तत्वाच्या अनुसरून आपला वैचारिकता आणि आचार विचार बदलणं. इथं थांबवतो. श्रीराम. दादा, एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ह्याच्यामध्ये जाणवली मला तुमच्या हा एपिसोड मी लोकांना सांगेन कृपया 1-2दा परत बघावा, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात त्या मिस आउट होऊ शकतात. एक मी ऑब्झर्व केलं की ह्याच्यामध्ये गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या साधनेमध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे जाणवलं. आणि दुसरं की जे आपण सेल्फ मेडिकेशन करतोय की मला थायरॉइड झाला आहे, मी थायरॉइडच्या गोळ्या घेणार, तुम्ही असं करणार नाही नॉर्मली, पण तुम्ही मंत्राच्या बाबतीत करता आहात आणि स्वतःच्या पायावरती दिवसातून 4 वेळा धोंडे मारून घेता. त्यामुळं हे आणि काय हल्ली ऑनलाईन हा प्रकार खूप निघालेला आहे. म्हणजे ऑनलाईन प्राणायाम घेतला जातो, ऑनलाईन साधना घेतली जाते, बरेच प्रकार ऑनलाईन केले जातात. तर हे कृपा करून करू नका, कारण काय आहे ह्याचे परिणाम वाईट होतात. म्हणून सांगितलं ना, एखादी गोष्ट जसं आपण म्हणतो की दूध हे अनुपान म्हणून वापरतात, पण दूध हे विषसुद्धा आहे. म्हणजे दूध हे जेवढं ॲसिड उत्पन्न करू शकतं तेव्हाच तेवढंच ॲसिड ते शमवू पण शकतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुम्ही कसा वापर करताय ना हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या ऑनलाईन होणाऱ्या गोष्टी नाही, किंवा मंत्रोच्चाराचे जे क्लासेस आहेत किंवा आमच्याकडे तुम्ही जॉईन व्हा किंवा ह्याच्यामध्ये, हे शक्यतो आपल्या आजूबाजूला गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हे शिकणं गरजेचं आहे. नसेल तर थोडासा वेळ काढून तुम्ही आपल्या त्याचा शोध घ्या. पण ऑनलाईन कृपया कुठल्याही प्रकारची साधना शिकू नये असं म्हणजे आम्ही अनुभवातनं तरी निश्चित सांगतो. ह्याच्यातनं ऱ्हासच होतो आणि ह्याच्यामध्ये फक्त
जे पैसे कमवतात ते पैसेच कमवले जातात. आमचे गुरुजी, माझे गुरु कायम म्हणायचे की आपण ज्योतिषाकडे जातो आणि त्याला विचारतो की कुठला नंबर लावू किंवा कुठला नंबर मालासाठी, घरासाठी, किल्लीसाठी, बँकेसाठी उपयोगी पडेल की माझं नशीब फळफळेल, असं त्याला आपण विचारतो. पण एवढं जर त्याचं असतं तर त्यांनी त्याचा स्वतःसाठी उपयोग केला नसता का आणि स्वतः पहिला मोठा झाला नसता का? म्हणून मला एक तुम्हाला सांगणं आहे की शेवटी परमेश्वर हे तत्व आहे आणि त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत आपल्या शास्त्राने, हे आपल्याला सर्व पाळणंच गरजेचं आहे. ऑनलाईनच्या पाठीमागं जाऊ नका. कुठल्याही प्रकारचं दिवाळी आली आहे, अमुक दिवे घ्या, मग यांनी घरात उत्कर्ष होईल, यांनी लक्ष्मी येईल, यांनी अजून काही होईल, यांनी आरोग्य उत्तम राहील, यांनी अमुक हा दिवा पेटवल्यानंतर आमचंच तेल वापरा त्याच्यामध्ये, हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे लोकांना फसवण्याचे आणि लुबाडण्याचे प्रकार आहेत. सर्वोत्तम गुण असलेलं दीप म्हणजे आपल्या घरामधला चादूक चुपाचा आपण साध्या वातीने केलेला दिवा हा सर्वोत्तम तत्व असलेलं अगदी तत्व आहे. त्यामुळे तेच उत्तम आहे. मग त्याला ते कुठले तरी आकार द्यायचे. मी का सांगतोय, तुमची फसगत टाळावी ना म्हणून सांगतोय की हे त्याच्यामध्ये होतात. अमुक उठणी निघतात. मग मध्ये तो उदबत्त्या काढल्या होत्या. तुम्हाला जर सूर्याची रवीची दशा असेल तर ही उदबत्ती लावा, तुम्हाला याच्यामध्ये असेल तर ही उदबत्ती लावा. म्हणजे जर 5 रुपयाची उदबत्ती लावून जर असं जर ग्रहाचा जर दोष निवारण होत असेल तर मग बाकी आपलं शास्त्र खोटंच म्हणायला पाहिजे. किंवा बाकीची गरजच नाही आहे ना. मग नुसतंच तुम्ही त्याच्यात हे लावून ठेवलं तर तसं नाही आहे. शेवटी तुमच्या स्वतःच्या साधनेवरती स्वतःच्या आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे की मी माझ्या हातनं जेवढ्या चुका कमी होतील तेवढ्या मी करीन आणि उत्तम माझं आयुष्य त्या श्रीरामासारखं. म्हणून म्हणतो की नामस्मरण, नुसतं नामस्मरण हे सोपं नाही आहे. नामस्मरण करायला काळ, वेळ, ठिकाण, पैसा काही लागत नाही. पण त्या तत्वाला एक रूप होऊन जे आपण आपलं आचरण करायला लागतं ना, ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणजे जेवढं सोपं असतं ना तेवढंच ते अवघड असतं. म्हणून आपण कुठल्या याच्यामध्ये बसतोय ते बघावं आणि त्याचा त्याप्रमाणे वापर करावा. आणि परत अजून एकदा सांगतो, जर तत्वाच्या मागं जर धावत तुम्ही जर राहिलात तर मूळ जीवनाचा उद्देश जगणं तुमच्या हातनं नष्ट होईल, बंद होऊन जाईल. तर तसं करू नका. साधना करा, मनात करा. अगदी मोठ्याने केली म्हणजेच ती झाली असं नाही. आपला दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, हे पण एक समाज भान आपण घेणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या घरातली वाईट कल्पना आपल्या घरात येऊ नये म्हणून दरवाजामध्ये सुद्धा मोठमोठी मंत्रस्तोत्र लावणारी सुद्धा मी पाहिलेली आहेत. असं त्याच्यामध्ये नाही. तुमचा मुद्दा आणि तुमचे विचार हे जर उत्तम असतील तर तुमच्या घरामध्ये कोणी प्रवेश करू शकतो. आणि मग तुम्ही फेंगशूईच्या घंटा, फेंगशूईची बेडूक, ते अजून काही हे करण्यापेक्षा आपल्या घराला उंबरा आहे का हा तपासून घ्या. तो नसेल तर उंबरा लावून घ्या. आपल्या आई लहानपणापासून घरामध्ये उंबरा सकाळी स्वच्छ धुवून त्याच्यावरती रांगोळी काढायची. हे म्हणजे काय होतं, बाहेरची नकारात्मक ऊर्जा आत येणार नाही. त्याची तजवीज आपल्या आई आज्या ह्या आधी सकाळी उठल्या करायच्या. मग ते आपण करतोय का? मग आपण फक्त जायचं मंडईमध्ये ती रांगोळीची एक स्टिकर आणायचं, ते लावायचं, हे योग्य नाही. मग ज्या गोष्टी सहज साध्य आहेत ना त्या आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या केल्यात तर मला असं वाटत नाही की कुठल्याही मनुष्याला काही अडचण येऊ शकेल त्याच्यामध्ये. त्यातूनही काही तुम्हाला शंका असेल विचारू शकता. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.